नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजची जी टेस्ट नंबर 8 आहे त्या टेस्ट नंबर 8 मध्ये जे जिओग्राफीचे आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स आहेत ते बघायचे होते. सो या ठिकाणी असलेला पहिलाच क्वेश्चन बघा. इकॉनॉमिक जिओग्राफी किंवा आर्थिक भूगोलावरचा प्रश्न होता, ज्यामध्ये तुम्हाला जागतिक रेशीम उत्पादनाबाबत त्या ठिकाणी भारतातल्या रेशीम उत्पादनाबाबत 3 विधानं दिलेली होती. पहिलं विधान होतं आशिया खंड जागतिक रेशीम उत्पादनाच्या 95% पेक्षा अधिक हिस्सा निर्माण करतो. अगदी बरोबर आहे. सगळ्यात जास्त रेशीम उत्पादन कुठे होते? आशिया खंडामध्ये होते. जगातला पहिल्या क्रमांकाचा जो देश आहे तो चायना आहे आणि सेकंड कोण आहे? भारत आहे, इंडिया. ठीक आहे. तर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेशीम उत्पादक देश आहे. हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं विधान बघा, मुगा रेशीम उत्पादन भारतात प्रामुख्याने कर्नाटक राज्यात घेतले जाते. थर्ड स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. मुगा रेशीम कुठे घेतलं जातं? मुगा रेशीम प्रामुख्याने आसाम मध्ये घेतलं जातं. त्याला प्राईड ऑफ आसाम असं म्हणतात. तुमच्या लक्षात आहे. सो मलबेरी रेशीम जे ते भारतात सगळ्यात जास्त होतं. मलबेरी आहे, टसर आहे, त्याच्यानंतर एरी आहे आणि चौथा प्रकार मुगा असतो. असं 4 प्रकारचे रेशीम भारतामध्ये घेतले जातात. मग तुम्ही जर काही इथे बघितलं तर फक्त अ आणि ब विधान जे आहे ते बिनचूक आहे. ठीक आहे. क विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 2 कडे. या ठिकाणी तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांबाबत, ट्रॉपिकल सायक्लोन जे आहे त्याच्या बाबतीमध्ये. आणि 4 विधानं बघा. हिंदी महासागरातील उष्ण कटिबंधीय जे आवर्त आहे त्यांचा कालावधी 4 ते 5 दिवस असतो. म्हणजे ते किती दिवस टिकतात? तर ते जवळजवळ 4 ते 5 दिवस टिकतात. ठीक आहे. पहिलं विधान जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात घ्या. जे पॅसिफिक महासागरातले आणि अटलांटिक महासागरातले आहे ते जवळजवळ 10 ते 15 दिवसापर्यंत टिकतात. त्यांना आपण हरिकेन्स असं म्हणतो आणि टायफून्स असं म्हणतो रिस्पेक्टिव्हली. सो पहिलं विधान बरोबर आहे. हिंदी महासागरातले 4-5 दिवसच टिकतात. 0 ते 15 अक्षांश दरम्यान चक्रीवादळे सर्वसाधारणपणे पूर्वेकडे सरकतात. हे विधान जे आहे ते मात्र काय आहे? चुकीचं आहे. जनरली तुम्ही जर का बघितलं तर विषुववृत्तापासून जनरली त्यांची जी 0 ते 15 दरम्यानची जी मुवमेंट आहे ती वेस्टवर्ड असते. त्याच्यानंतर तिथून पुढे ते नॉर्थवर्ड सरकतात आणि 30 अक्षवृत्ताच्या पलीकडे ते पुन्हा पूर्वेकडे सरकतात. का? कारण की ते पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामध्ये त्या ठिकाणी येतात. सो जर का तुम्ही हा विचार केला तर मग दुसरं आणि तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. 0 ते 15 मध्ये ते पश्चिमेकडे सरकतात आणि 30 अक्षवृत्ताच्या पलीकडे ते पूर्वेकडे सरकतात. सो दोन्ही स्टेटमेंट मध्ये शब्द खालीवर गेले होते. ठीक आहे. म्हणून दोन्ही विधानं चुकीची आहे. आणि तिसरं, आवर्ताचा जो डोळा असतो म्हणजे मध्यभागी असलेला जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचा व्यास 10 ते 15 किलोमीटर असतो. या ठिकाणी हे विधान पण बरोबर आहे. मग इथे तुम्हाला बरोबर विधानं विचारले होते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? मग अ आणि ड विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अ आणि ड विधान बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 3 कडे. मॅप पॉइंटिंगचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणत्या देशांच्या समूहातून विषुववृत्त जाते? इथं तुम्हाला काही देशांची नावं दिली होती आणि विषुववृत्त कुठल्या देशांमध्ये जाते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता याच्यातले काही देश एशियातले पण आहे बघा. ते जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की एशियामध्ये इंडोनेशिया मधून जात आहे, मलेशिया मधून जात नाही. म्हणजे 2 पर्यायांमध्ये काय होतं? मलेशिया होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे पहिले 2 निघून जातात. आलं लक्षामध्ये. सो नकाशामध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि दुसरं म्हणजे कुठलं? तर कोलंबिया, केनिया आणि इंडोनेशिया या 3 देशांमधनं विषुववृत्त जातं आहे. पुढचं बघा. ओशनोग्राफीवरचा हा प्रश्न होता. महासागरातील दैनंदिन तापमान बदलाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ओके. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती की जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, तसं समुद्र जे आहे ते थोडे उशिरा तापतात आणि उशिरा थंड होतात. सो तापमान श्रेणी म्हणजे काय? जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यातला फरक. सो समुद्र जे असतात ना ते खूप तापत नाही. त्याच्यामुळे इथं ओशन्स मध्ये जी टेम्परेचर जी श्रेणी आहे किंवा तापमानाची श्रेणी आहे ती फक्त 1 डिग्री सेल्सिअस असते. हा लक्षामध्ये. म्हणजे दिवसा ऊन पडल्यानंतर फक्त 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढतं. सो पहिले विधान या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं विधान बघा. पहिले विधान जे ते चुकीचं आहे. महासागरातील दैनंदिन तापमान बदल भूभागापेक्षा कमी असतो. अगदी बरोबर आहे. कारण की ओशन जास्त तापत नाही. पाणी ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, त्याच्यामुळे सूर्यकिरण जे आहे ते आतपर्यंत जातात. त्याच्यामुळे त्याला तापायला वेळ लागतो आणि ते खूप जास्त तापतही नाही. त्यातील समुद्राच्या पाण्यामध्ये कंटिन्युअसली मुवमेंट बघायला मिळते. आकाश निरभ्र आणि वातावरण शांत असताना तापमान श्रेणी जास्त असते. अगदी बरोबर आहे. जर का सूर्यप्रकाश हा कुठल्याही अडथळ्याशिवाय समुद्रावरती पडला तर तापमान श्रेणी वाढून जाते. आणि सगळ्यात लोवेस्ट टेम्परेचर जे आहे ओशनिक वॉटरचं ते पहाटे 5 वाजता असतं. मग इथे तुम्हाला विचारलं की वरील विधानांतून चुकीचे विधान निवडा. फक्त अ विधान जे आहे ते त्या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे जाऊयात.
प्रश्न क्रमांक 5 कडे अगदी सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला जे तुम्हाला इरोजनल किंवा डिपोजिशनल एजंट दिले, झीज होणारे आणि संचयन करणारे कारक आणि त्याच्यातून निर्माण होणारी भूरूप या ठिकाणी दिलेली आहे. सो वाऱ्यामुळे काय तयार होतं रे, यारदांग. हिम नदीमध्ये सर्ग तयार होतात, नदीमुळे गॉर्जेस तयार होतात आणि समुद्रामुळे स्पीट तयार होतात. बरोबर. मग तुम्ही इथं बघितलं तर 2, 1, 3 आणि 4 असा पर्याय कुठे दिलाय मग तुम्हाला? 2, 1, 3, 4 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. सो विचारला गेलेला अतिशय घिसापिटा प्रश्न आहे, नेहमी विचारला जातो. पुढचं बघा, क्लायमॅटॉलॉजीवरचा प्रश्न आहे. पुढील विधाने विचारा. या हिंदी महासागर द्विध्रुव संकल्पना 2 समुद्री प्रदेशांतील पृष्ठभागीय तापमानातील फरकावरती आधारित आहे. आता पाऊस कसा पडतो या संबंधीचे वेगवेगळे जे कॉन्सेप्ट आहे किंवा जे वेगवेगळे सिद्धांत आहे त्याच्यापैकी एक आहे इंडियन ओशन डायपोल. त्याच्यामध्ये काय केलं जातं जनरली, तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोघांमधलं जे टेम्परेचर आहे त्यातला डिफरन्स आपण काउंट करतो. बरोबर का नाही? सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की 2 समुद्री प्रदेशातील पृष्ठभागीय तापमानातील फरक तो त्या ठिकाणी आपण कम्पेअर करत असतो. दुसरं विधान बघा, ही जी संकल्पना आहे त्याच्यातील पश्चिम ध्रुव जो आहे तो अरबी समुद्रात तर पूर्व इंडोनेशियाच्या पूर्वेकडील प्रशांत महासागरात आहे. सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, प्रशांत महासागराचा इथे काही संबंध नाही. इंडियन ओशन मधले फक्त 2 पोल्स त्या ठिकाणी कन्सिडर करतो, म्हणून या ठिकाणी फक्त विधान अ जे आहे ते आपलं बरोबर आहे. पुढे जाऊयात. लघु हिमालय आणि शिवालिक यांना पुढीलपैकी कोणता प्रणोद विभक्त करतो? आता लक्षात घ्या, नॉर्थ इंडियन प्लेन्स आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर इथे शिवालिक पर्वतरांग आहे, शिवालिकच्या थोडं वरती गेलं लघु हिमालय आहे आणि लघु हिमालयाच्या थोडं वरती गेला या ठिकाणी ग्रेटर हिमालय आहे. बरोबर का नाही? ठीक आहे, आता लक्षात घ्या, इथे शिवालिक पर्वतरांग आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश याच्यामध्ये कोण आहे? HFF हिमालयन फ्रंटल फॉल्ट आहे बघा. कुठला? हिमालयन फ्रंटल फॉल्ट. आता शिवालिक मध्ये आणि याच्यानंतर लघु हिमालयामध्ये कुठला फॉल्ट आहे? तर MBT मेन बाउंड्री फॉल्ट आहे. आलं लक्षामध्ये? आणि त्याच्यावरती गेला तर पुन्हा इथे लघु हिमालय आणि त्याच्यावरती असलेला ग्रेटर हिमालयामध्ये कोण आहे या ठिकाणी? मेन बाउंड्री फॉल्ट नंतर MCT मेन सेंट्रल थ्रस्ट. तो आपलं उत्तर काय आहे? MBT मेन बाउंड्री फॉल्ट किंवा मेन बाउंड्री थ्रस्ट. पर्याय क्रमांक 1 हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, छोटा नागपूर पठाराबाबत पुढील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी तुम्हाला 4 विधानं दिलेली आहे छोटा नागपूर पठाराबाबत. या पठाराचा दक्षिण भाग महानदीच्या खोऱ्याने ऑक्युपाय केलेला आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर, छत्तीसगडचा जो पूर्ण भाग आहे, ओरिसाचा जो भाग आहे, तिथून महानदी वाहते, महानदीच्या उपनद्या वाहतात आणि मग त्याच्यामुळे आपण इथं काय म्हटलंय तर महानदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, भारतातील सर्वात प्राचीन प्री कॅम्ब्रियन खडक या ठिकाणी आढळतात. हे पण बरोबर आहे. धारवाड आहे प्रामुख्याने. पुढे बघूयात, पलामू, रांची, मानभूम, सिंगभूम आणि भांडेर, हजारीबाग अशा उपपठारांनी हे बनलेले आहेत. तिथपर्यंत सगळं ठीक होतं. भांडेर कुठे आहे? भांडेर प्लॅटू इट इज लोकेटेड इन मध्य प्रदेश आणि ते कोणाचा भाग आहे? ते विंध्यन हायलँडचा भाग आहे. ठीक आहे, ते छोटा नागपूर पठाराचा भाग नाही. सो इथे फक्त तुम्हाला एक शब्द मुद्दाम चुकीचा टाकला होता. पारसनाथ हे या पठारातील सर्वोच्च शिखर आहे. अगदी बरोबर आहे. मग इथं काय विचारलं होतं? बिनचूक विधाने निवडा. मग तुम्ही बघितलं तर अ, ब आणि ड हे 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहे. क विधान जे आहे ते चुकीचं आहे. भांडेर जे आहे ते त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढे जाऊयात, चौरभूमी. व्हॉट डू मीन बाय चौर? चौरभूमी काय असते लक्षात घ्या. जनरली बिहारमध्ये उत्तरेकडचे जे दलदलीचे प्रदेश आहे, पावसाळ्यामध्ये ज्या खोलगट भागांमध्ये पाणी साचून त्या ठिकाणी दलदलीचे प्रदेश तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण चौरभूमी असं म्हणतो. काय म्हणतो? चौरभूमी. सो चौरभूमी म्हणजे गंगा नदीच्या मैदानी प्रदेशातील दलदलीचा भाग. अगदी बरोबर आहे. चौरभूमी मुख्यतः पश्चिम बंगाल राज्याच्या दक्षिण भागात आहे. चुकीचं आहे. कुठे आहे चौरभूमी? इट इज लोकेटेड इन नॉर्थ बिहार. नॉर्थ बिहारचा जो रिजन आहे त्याला आपण काय म्हणतो? चौरभूमी असं म्हणतो. कोरड्या काळात या भूमीमध्ये भाताची शेती केली जाते. अगदी बरोबर आहे. वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे? फक्त ब विधान जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी दोन्ही विधानं जे आहेत ते आपली अगदी बरोबर आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुन्हा क्लायमॅटॉलॉजीवरचा प्रश्न होता. गरज 42. ओके, दक्षिण गोलार्धामध्ये जे पश्चिमी वारे वाहतात किती अक्षरवृत्तांच्या दरम्यान? 40 अक्षरवृत्त, 50 अक्षरवृत्त आणि 60 अक्षरवृत्ताच्या दरम्यान. यांना आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. सो 40 डिग्री लॅटिट्यूड्स वरती म्हणजे 40 अंश अक्षरवृत्तावरती दक्षिण गोलार्धामध्ये आपण त्यांना काय म्हणतो? गरजणारे 40 असं म्हणतो. सो इथं तुम्हाला 4 विधानं दिलेत. याच्यातून तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं आहे. बरोबर, पहिलं बघा, हे वारे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात अखंड वाहतात. चूक. पहिलंच विधान तुमच्या या ठिकाणी चुकीचं आहे. का?
हे दक्षिण गोलार्धात वाहतात, हे उत्तर गोलार्धात वाहत नाही. हे वारे अत्यंत वेगवान आणि सातत्यपूर्ण असतात. अगदी बरोबर आहे. दक्षिण गोलार्धात यांची दिशा सामान्यतः वायव्य दिशेकडनं पूर्वेकडे असते. बरोबर आहे. या वाऱ्यांसोबत ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रतिकूल हवामान आढळते. चौथं विधान जे आहे ते पण या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढे जाऊयात. सोन नदी पुढीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? इथं जर का तुम्ही बघितलं अ, ब, क आणि ड असे तुम्हाला 4 राज्य दिलेले आहेत, म्हणजे 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहे. सो मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या ठिकाणी ही जी नदी आहे ती मध्य प्रदेशमध्ये मैकल डोंगर जो आहे, जिथं नर्मदा नदीचा उगम अमरकंटक डोंगर जो आहे जिथं नर्मदा नदीचा उगम होतो त्याच्याच उत्तर उतारावरती एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शनने वाहत जाते. सो मध्य प्रदेशमध्ये हिचा उगम होतो. त्याच्यानंतर ही उत्तर प्रदेश आणि बिहार मधनं थोडा भाग झारखंड मध्ये आहे. ठीक आहे. सो 4ही राज्यांमधून ही नदी वाहते. जवळजवळ 700 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची नदी आहे. गंगा नदीची ही प्रमुख उपनदी आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ दी अबो. वरील सर्व जे आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 4 राज्यांमधून वाहणारी ही नदी आहे. पुढे बघूयात. दख्खनच्या पठाराबद्दल तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. दख्खन पठाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. किती विधानं दिलीत? 3 विधानं दिलीत. डेक्कन ट्रॅप्स हे ज्वालामुखी लाव्हापासून तयार झालेले आहेत. अगदी बरोबर आहे. दख्खनचं जे पठार आहे ते ज्वालामुखीतनं जो लाव्हाच बाहेर पडला, बेसिक प्रकारचं काय होतं? इरप्शन होतं. त्यांची निर्मिती सुमारे 120 ते 165 दशलक्ष वर्षापूर्वी झाली. अगदी चूक आहे. 20 ते 60 दशलक्ष वर्षापूर्वीची जी निर्मिती आहे. सो सेकंड ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे. 20 ते 60 दशलक्ष वर्षापूर्वी निर्मिती झालेली आहे. लक्षात घ्या. सेकंड स्टेटमेंट चुकीचं. तिसरं, याचा संबंध रियुनियन हॉटस्पॉटशी जोडला जातो. अगदी बरोबर आहे. आज जिथं रियुनियन नावाची बेटं आहेत मादागास्करच्या पूर्वेला, तिथे भारतीय द्वीपकल्प असताना त्या ठिकाणी जो हॉटस्पॉट होता त्याच्यामुळे याची निर्मिती झालेली आहे. सो वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधानं योग्य आहेत? अ आणि क विधान जे आहे ते या ठिकाणी फक्त बरोबर आहे. म्हणून याचा उत्तर जे आहे ते आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. महाराष्ट्राच्या भूगोलावरचा प्रश्न आहे. नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागांच्या सीमेवरून वर्धा नदी वाहते. अगदी बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. इव्हन जर का तुम्ही अमरावती प्रशासकीय विभाग बघितला, उत्तरेकडनं तापी वाहते, दक्षिणेकडनं पैनगंगा वाहते आणि बरोबर त्या ठिकाणी नागपूर जे आहे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांची सीमा वर्धा नदी निश्चित करते. सो पहिलं विधान बरोबर आहे. इथं तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं होतं. कोकण प्रशासकीय विभागाची सीमा 2 राज्यांना लागून आहे. दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की कोकण प्रशासकीय विभाग वरती गुजरातला लागते आणि खाली सिंधुदुर्ग जो आहे तो तुमचा गोव्याला पण लागतो आणि खाली कर्नाटकला पण लागतो. सो या ठिकाणी एकूण 3 राज्यांना लागून आहे, तर 2 राज्यांना नाही. इज दॅट क्लिअर? पुढे बघा. एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. अगदी बरोबर आहे. कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. राहील लक्षामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे बघा. प्रश्न क्रमांक 14. पुढील विधाने विचारात घ्या. ओडिशा, झारखंड, छत्तीसगड मिळून देशाच्या सुमारे 2/3 कोसा धारण करतात. अगदी बरोबर आहे. जो एक 75 ते 76% कोसा जो आहे तो फक्त या 3च राज्यांमध्ये आहे आणि भारतातील कोसासाठी प्रामुख्याने पूर्व व मध्य भारतामध्ये केंद्रित झालेले आहे. छोटा नागपूर पठार, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतर छत्तीसगड मध्ये तुम्हाला हे बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यामुळे दोन्ही विधानं जी आहेत ती अगदी बरोबर आहे. इज दॅट क्लिअर? चला, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचं. महाराष्ट्रातील समुद्र किनारा लाभलेल्या तालुक्यांचा योग्य गट ओळखा. समुद्र किनारा लाभलेले तालुके कुठले कुठले आहेत? ओके. आता सगळ्यांना माहिती. आता इथे तुम्हाला इलिमिनेशनने पण सॉल्व्ह करता येईल. जर का तुमचं मॅप पॉइंटिंग चांगलं असेल तरी पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सो उरण, राजापूर, मंडणगड आणि देवगड राहील लक्षामध्ये. हे रत्नागिरीतले आहे, रायगड मधला आहे, हा सिंधुदुर्ग मधला जिल्हा आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता खेडला नाहीये, त्याच्यानंतर वैभववाडीला पण नाहीये, खेड महाडला पण नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहित असेल तर इलिमिनेशनने हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. पुढचं बघा. गंगेटिक डॉल्फिन बद्दलचा प्रश्न आहे. गंगा नदीमध्ये जे डॉल्फिन मासे सापडतात त्यांच्या संबंधीचा प्रश्न आहे. इथून आपले एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन स्टार्ट होत आहे बघा. पुढील विधाने विचारात घ्या. 3 विधानं दिली आहेत. गंगेतील डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. ॲक्वेटिक अॅनिमल ऑफ इंडिया म्हणून आपण गंगेटिक डॉल्फिनला घोषित केलेलं आहे.
गंगेतिक डॉल्फिन वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1 मध्ये समाविष्ट आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, 1972चा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्याच्यामध्ये अनुसूची दिल्यात, त्याच्यातल्या पहिल्या अनुसूचीमध्ये जे खूप जास्त धोकादायक प्राणी आहे, धोकादायक म्हणजे ज्या प्राण्यांना खूप जास्त धोका आहे, एंडेंजर्ड स्पीसीज आहे, त्या अनुसूची 1 मध्ये असतात. त्याच्यामध्ये मोठे मॅमल्स पण आहे, वाघ आहे, सिंह आहे. सो डॉल्फिन पण अनुसूची 1 मध्ये येतात. पुढचं, गंगेतिक डॉल्फिन गोड्या आणि खाऱ्या पाण्यातही राहू शकतात, हे चुकीचं आहे. राहील लक्षामध्ये. इथं विचारलं होतं बिनचूक विधान विधाने निवडा. सो अ आणि ब विधान जे आहे ते या ठिकाणी बिनचूक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17 कडे. हिमालयीन पर्वतरांग प्रजाती वैविध्याने अत्यंत समृद्ध आहे, खालीलपैकी सर्वात योग्य कारण कोणते? ठीक आहे, हिमालयन पर्वतरांग प्रजाती वैविध्याने अत्यंत समृद्ध आहे हिमालयामध्ये. त्यातील पर्टिक्युलरली जो ईस्टर्न हिमालयात आहे तिथे जर का तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला जैवविविधता बघायला मिळते. ठीक आहे, पूर्व हिमालय येथे जास्त पर्जन्यामुळे वनस्पतींची वाढ जोरात होते का? नाही. याचं खरं कारण काय आहे? हे विविध जैव भौगोलिक प्रदेशांचे संगम क्षेत्र आहे. पूर्व हिमालय जे आहे पर्टिक्युलरली ते तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं. 2 जॉग्राफिकल एरिया जे आहे, सॉरी बायोजॉग्राफिकल एरिया त्या ठिकाणी एकत्र येतात. पुढचं बघा, कृत्रिम पाऊस निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? मधल्या काळामध्ये हा शब्द खूप जास्त चर्चेमध्ये होता. जनरली आपण सिल्वर आयोडाईड त्या ठिकाणी वापरतो. आर्टिफिशियल रेन, क्लायमेट चेंजमुळे बऱ्याच वेळेला आपल्याला लॉंग ड्राय स्पेल बघायला मिळतात. त्या ड्राय स्पेलवरती सोल्युशन म्हणून दिल्लीमध्ये हा प्रयोग झाला होता बघा. पुढील विधाने विचारात घ्या. सल्फ्युरस स्मॉगला लंडन स्मॉग असेही म्हणतात. हा दमट वातावरणात अधिक तीव्र होतो. ठीक आहे, लंडन मध्ये हा पहिल्यांदा ऑब्झर्व केला गेला होता, म्हणून याला लंडन स्मॉग म्हटलं जातं. सो इथं असलेले दोन्ही विधानं बरोबर आहे. जर का हवामान खूप जास्त दमट असेल तर लॉंग टर्म साठी किंवा दीर्घ काळासाठी हा स्मॉग जो आहे तो त्या ठिकाणी टिकून राहतो. ठीक आहे, लक्षात द्या. स्मोक आणि फॉग दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की स्मॉग तयार होतात, म्हणून दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत. आणि लास्ट क्वेश्चन, भारताच्या समुद्र जलामध्ये हानिकारक शैवाल पसरण्याचे प्रमाण वाढत असल्याची कारणे खालीलपैकी कोणती? युट्रोफिकेशन वरचा हा प्रश्न आहे. जनरली वाहत्या पाण्यामधनं पोषक द्रव्य पाण्यामध्ये गेली की त्या ठिकाणी काय होतं? जलपर्णीची वाढ होते किंवा अल्गल बूम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. सो खाड्यांमधून पोषक द्रव्यांचा पुरवठा, जिथं नद्या वाहत चालल्यात समुद्रामध्ये, पावसाळ्यामध्ये जमिनीवरून वाहत जाणारे पाणी आणि समुद्रातील उद्वहन म्हणजे काय? अपवेलिंग, या तिन्ही कारणांमुळे तुम्हाला त्या ठिकाणी समुद्रामध्ये शेवाळाची वाढ बघायला मिळते. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढचे क्वेश्चन सर घेते. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या राज्यसेवेसाठी झालेल्या टेस्ट नंबर 8 या टेस्ट मधील इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत किंवा त्याचं जे अनालिसिस आहे ते आज आपण बघणार आहे. ओके, त्यातला जो पहिला प्रश्न आहे बघा, 21 नंबरचा टेस्ट सिरीज मधला प्रश्न, की प्राचीन भारतीय कोरीव लेखांच्या संदर्भात विथ रेफरन्स टू एन्शियंट इंडियन इपिग्राफी. ओके, ऐहोळ शिलालेख जे ते ऐहोळ शिलालेखाच्या बाबतीत कोणती विधानं जे आहेत तर ते बरोबर आहेत असं तुम्हाला विचारले. 3 विधानं दिली आहेत बघा. पहिले विधान आहे बघा, याची रचना जे पुलकेशिन द्वितीय, ओके, पुलकेशिन द्वितीयच्या दरबारी कवी रवी कीर्ती याने संस्कृत मध्ये केली बघा. तर तुम्हाला माहिती आहे ऐहोळ या ठिकाणी जे आहेत कर्नाटकामधलं हे जे ठिकाण आहे ऐहोळ, इथं रवी कीर्ती, ओके, जो जैन टेम्पल आहे बघा, ओके, ऐहोळ मधलं, तर तिथं हे ही जी रचना आहे ते तुम्हाला दिसून येते. यामध्ये दाखवलेलं काय तर नर्मदा नदीच्या काठी जे बघा हर्षवर्धना, ज्याला साकाल उत्तर पतपती असं जे म्हटलेलं आहे बघा, की जेव्हा उत्तरेचा राजा हर्षवर्धन पुष्यभूती साम्राज्य किंवा वर्धन साम्राज्याचा याने जेव्हा नर्मदा क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चालुक्य राजा पुलकेशिन दुसऱ्याने त्याचा पराभव केला असं ते लिहिलेलं आहे. त्याला जे ऐहोळ प्रशस्ती असं म्हटलं जातं बघा. प्रशस्ती म्हणजे हेच पुलकेशिन सेकंड जे आहे बघा याचे जे मिलिटरी अचिव्हमेंट्स आहेत हे दाखवले आहेत. असं जे चालुक्यांनी कांचीच्या पल्लवांवर मिळवलेल्या विजयाचा देखील याच्यामध्ये संदर्भ आहे. याच पुलकेशिन सेकंडने तुम्हाला माहिती आहे की महेंद्रवर्मन फर्स्ट जे आहेत याचा पराभव केला होता आणि त्याचाच बदल्यानंतर जे ते नरसिंहवर्मन फर्स्टने केलेला तुम्हाला दिसून येतो. महेंद्रवर्मन फर्स्ट यांच्यावर रिसेंटली युपीएससीने प्रश्न वगैरे विचारून झाला बघा. या तिन्ही गोष्टींचा उल्लेख जो आहे तर तो ऐहोळच्या शिलालेखामध्ये बघायला मिळतो. ऐहोळ असेल, पट्टदाखल असेल बघा, हे जे मंदिर आहे वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये देखील यांचा समावेश आहे. अ ब क सर्व तिन्ही विधानं जे आहेत तर याच्यामध्ये बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परत येतात संगम युग, एन्शियंट हिस्ट्रीच्या रिलेटेड. संगम युगाच्या संदर्भात एनाडी आणि काबिदी अशा संज्ञा जे तर कशाची संदर्भात आहे
एनआरडी आणि काविडी जे आहेत बघा, या दोन्ही संज्ञा जे आहेत, जसं तुम्हाला वैदिक लिटरेचर मध्ये जे उर्वरा आणि उसरा सापडतं, तसंच तुम्हाला सुपीकतेवर आधारित शेत जमिनीचे वर्गीकरण, जसं तुम्हाला उर्वरा आणि उसरा असे जे दोन सुपीकतेवर आधारित आपण वर्गवारी करतो वैदिक मध्ये, तसंच संगम युगात जे आहे किंवा तमिळ साहित्यामध्ये जे आहेत एन्शियंट तमिळमध्ये एनाडी आणि काविडी या संज्ञा ज्या आहेत त्या तुम्हाला दिसून येतील. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर आहे. संगम युग 300 BC, इसवी सन पूर्व 300 टू इसवी सनानंतर 300 वर्षाचा 600 वर्षाचा कालखंड जो आहे तर तो संगम युगाचा कालखंड वगैरे तुम्हाला दिसून येतो. त्याच्यानंतर बघा, चोल साम्राज्याच्या प्रशासकीय रचनेबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि कोणती विधानं बरोबर आहेत हे तुम्हाला सांगायचे. जसं ऊर नावाची जी आहे बघा, ऊर म्हणजे काय तर गावातील कर भरणाऱ्या टॅक्स पेईंग सगळ्याच रहिवाशींची सामान्य सभा, जनरल असेंब्ली जे आहे त्याला म्हटलं जायचं ऊर. सभा किंवा महासभा ही केवळ ब्राह्मणांची सभा होती, हे देखील विधान बरोबर आहे बघा. आणि नगरम ही प्रशासकीय किंवा व्यावसायिक केंद्रामधील व्यापाऱ्यांची संघटना. सिमिलर गोष्टी बघा, तुम्हाला इथं वैदिक लिटरेचर मध्ये समिती सापडेल, इथं तुम्हाला सभा सापडेल आणि इथं नगरमच पद्धतीने जे आहे तर ते म्हटलं जायचं. सिमिलर वे ऊर म्हणजे काय, सगळ्यात जसं ग्रामसभा असेल सगळ्याच रहिवाशांची सभा दिसून येईल. सभा किंवा महासभा ही मात्र काय दिसून येते तुम्हाला, केवळ ब्राह्मणांची सभा दिसून येते. नगरम म्हटलं तर व्यावसायिक केंद्रामध्ये, बेसिकली गिल्ड्स ज्याला म्हणतो आपण, गिल्ड्स टाईप व्यावसायिक केंद्रामधील व्यापाऱ्यांची किंवा शहरांमधील हे प्रशासकीय संघटना वगैरे तुम्हाला दिसून येईल. तिन्ही विधानात जसं विचार केला तर बरोबर आहेत बघा. कोणती विधानं बरोबर आहे तर अ ब क सर्व तिन्ही विधानं जे ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर असेल. याच्यानंतर बघा, मध्ययुगीन भारतात द टर्म जवाबीत, ओके, जवाबीत म्हणजे काय, जसं तुम्हाला माहिती आहे बघा, शर्यतनुसार पूर्णपणे कायदा लावण्याचे, कायदा अनुसरण्याचे प्रयत्न जे तर सुलतानांकडनं इथं सगळ्याच सुलतानांकडनं हे झाले नाही, तर इथल्या कंडिशन्सला अनुसरून जे आहेत काही नेसेसरी बदल जे आहेत ते शर्यतमध्ये केले होते. ऑब्व्हियसली काही अंशी जे आहेत हे शर्यतला अनुसरून असायचे, पण बऱ्यापैकी सेक्युलर लॉज जे आहेत इथल्या कंडिशनला अनुसरून जे केले त्याला म्हटलं जातं. जसं दिल्ली सल्तनत वॉज नॉट बेस्ड ऑन शर्यत, रादर इट वॉज बेस्ड ऑन जवाबीत असं म्हटलं जायचं. तर शर्यतलाच पूरक म्हणून सुलतानाने लागू केलेले धर्मनिरपेक्ष राज्य कायदे, स्टेट लॉज, ओके, ते म्हणजे असतील जवाबीत. ओके, जसं बिगर मुस्लिम यात्रेकरूंवर लादलेले कर किंवा उलिमांनी जारी केलेले धार्मिक आदेश वगैरे हे जे तर ते शर्यतनुसार केलं जातं बघा. हे शर्यतच्या गोष्टी असतात. जसं तुम्हाला माहिती आहे बघा की जिजिया हा देखील टॅक्स जो आहे तर तो देखील एक प्रोटेक्शन मनीच तुम्हाला दिसून येतो. तो हा शर्यतनुसार कायदा आहे, पण शरिया पूर्णपणे सगळ्या सुलतानांनी लावला अशातला काही भाग तुम्हाला दिसणार नाही. तर इथल्या भारतीय कंटेक्स्टला अनुसरून शरियामध्ये किंवा शरियालाच पूरक पण धर्मनिरपेक्ष किंवा असे काय कायदे बनवण्यात आले तर त्यांना म्हटलं जातं जवाबीत. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 25 नंबर. ओके, मुघल मनसबदारी पद्धतीमध्ये जाट आणि सवार रँकच्या संदर्भात कोणती विधान बरोबर आहे? आता जाट रँक आणि सवार रँक. जाट रँक म्हणजे काय, बेसिकली जाट नुसार जे आहे तर ते त्याचं जे पर्सनल स्टेटस आहे, एखाद्या मनसबदाराचं पर्सनल स्टेटस, त्याचा पगार वगैरे जे आहे, त्याचं वेतन, ओके, हे सगळं जे ठरवलं जायचं तर ते जाट रँकने ठरवलं जाईल. आणि सवार म्हणजे जसं मी सांगतो की घोडसवार, असं तुम्ही लक्षात ठेवा की किती हॉर्सेस तो जो आहे तर तो त्याने पाळले पाहिजेत किंवा किती हॉर्सेस जे आहेत ते त्याच्याकडे असलं पाहिजे. तर या गोष्टी ज्या आहेत ते सवार रँकने ठरतात. आता पहिलं जे स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं म्हणजे इथं समजा गोडदळ असं लक्षात ठेवा तुम्ही. जाट म्हणजे मनसबदारला किती सैनिक ठेवावे लागतील, ओके, किती सैनिक आहे तर उलट झालं बघ, हे सवार रँकचं काम आहे. आणि सवार म्हणजे वैयक्तिक, हे उलट झाले. जाटने वैयक्तिक दर्जा पगार निश्चित केला तर सवारने किती घोडदळ, हे स्टेटमेंट जे ते बरोबर आहे बघा. बरोबर, म्हणजे ऑप्शन मध्ये दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये ते उत्तरापर्यंत जातात. ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर असेल. तरी आपण तिसरं आणि चौथं जे ऑप्शन आहे ते बघूया. दोन्ही पदे वंश परंपरागत ही पद आहेत का तर असं नाहीये. नंतरच्या कालखंडात पर्टिक्युलरली तुम्हाला दिसून येईल की औरंगजेबाच्या कालखंडात जे आहे तर ते ही पद जे आहे ते वंश परंपरागत वगैरे बनलेली आहेत. सम्राट ते रद्द वगैरे करू शकत नव्हता, ऑब्व्हियसली हे असं तर होणार नाहीये.
सवार रँक नेहमीच जाट रँक पेक्षा जास्त किंवा बरोबर असायची असं देखील तुम्हाला दिसणार नाही की सवार रँक नेहमी जास्तच असेल असं पण तुम्हाला काय दिसणार नाही. ह्याला अपवाद देखील तुम्हाला दिसून येईल. तर कोणतं विधान बरोबर आहे तर ऑप्शन नंबर 2 जे असेल ओके ते याचं करेक्ट आन्सर आहे असं तुम्ही मगाशी बघितलं. ओके त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन सिख मिसल्स जे आहेत यांच्या बाबतीत खालील विधानं विचारली आहेत. कोणती विधानं बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलेले आहेत. हे दल खालसा अंतर्गत संघटित पंजाब प्रदेशातील सार्वभौम राज्य. तसं तुम्हाला माहिती आहे बघा बरेचसे असे सिख मिसल जे आहेत या सिख मिसल जे आहेत म्हणजे मुघल सत्ता जेव्हा पंजाब प्रांतातून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कमकुवत होईल तेव्हा सगळी सिख स्टेट जे आहेत तर ते स्वतःला इंडिपेंडेंट जाहीर करतात. अशी छोटी छोटी जी राज्य असतील त्यांना म्हटलं जातं मिसल. ओके या सगळ्या मिसलीला एकत्रित करण्याचं काम जे आहे तर ते रणजित सिंग महाराजा रणजित सिंग यांनी केलेलं तुम्हाला दिसून येतं. राखी पद्धत म्हणजे त्यांची टॅक्सेशन सिस्टीम आहे. एक टॅक्सेशनचा भाग आहे बघा. स्थानिक शेतकऱ्यांकडून गोळा केलेलं एक प्रकारे संरक्षण शुल्क जे आहेत तर याला म्हटलं जायचं राखी पद्धत. महाराजा रणजित सिंग यांनी केलेलं होतं. महाराजा रणजित सिंग हे अहलुवालिया मिसल आता वेगवेगळ्या मिसल तुम्हाला अहलुवालिया मिसल असेल बघा किंवा सुगर चाकिया. आता तर महाराजा रणजित सिंग जे सगळ्यात प्रमुख मिसल जे असेल इथं तर ते असेल सुकर चाकिया. ओके तर महाराजा रणजित सिंग जे आहे तर ते सुकर चाकिया मिसल मधून येते बघा. म्हणजे हे स्टेटमेंट फक्त चुकीचं आहे. बाकी दोन्ही विधानं जे आहेत तर ते बरोबर तुम्हाला दिसून येईल. क विधान ऑब्विसली चुकीचं आहे बघा. कोणती विधानं बरोबर आहे क येणार नाही बघा. अ आणि ब ऑप्शन नंबर 2 जे असेल त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. वेगवेगळी मिसल म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा इकडे चिनाब नदीपासून तिकडे जे तर ते इंडस नदीच्या मध्ये जे जो पंजाब प्रांत आहे बघा भारतीय आणि तिकडचा पाकिस्तानचा पंजाब पकडून जे आहे तर ते हे सगळ्या एरियामध्ये जे आहेत तर हे सगळे मिसल होते. वेगवेगळे मिसल आहेत तर त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम जे तर ते रणजित सिंग यांनी केलं की जे स्वतः सुकर चाकिया मिसल मधून येत होते. त्यामुळे क विधान चुकीचे बाकीची दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा 27 नंबर क्वेश्चन की अवध प्रदेशामधील एका चळवळ जे आहे तर ते प्रामुख्याने कशाचा निषेध करण्यासाठी एका मुवमेंट जे आहे बघा ओके एका मुवमेंट जे आहे बघा तर 1921-22 आसपास जे आहेत बघा त्या अवध प्रदेशामध्ये जे चळवळ तुम्हाला दिसून येईल की ज्याचे लीडर जे आहेत बघा मदारी पासी. ओके मदारी पासी यांनी जे आहेत हे चळवळ लीड केलेली तुम्हाला दिसून येते. जसं तुम्हाला माहिती की शेतकरी चळवळ किंवा कामगार चळवळ हा वारंवार विचारला जाणारा टॉपिक असतो. त्यातलं एक प्रमुख गोष्ट असेल तर ती म्हणजे अवध प्रदेशातली ही एका चळवळ शेतकरी चळवळ तुम्हाला इथं दिसून येईल की वाढीव भाडे आणि ठिकादारांचे शोषण. ओके वाढीव भाडे आणि जसं बंगालची फाळणी त्याच्या विरुद्ध कुठली चळवळ आहे वंगभंग चळवळ आहे. ऑब्विसली हे येणार नाही किंवा वंगभंग किंवा त्याला तुम्ही स्वदेशी चळवळ देखील म्हणता. पहिल्या महायुद्धात भारतीयांची ब्रिटिश सैन्यात भरती असं काही कुठलं निषेधसाठी कुठली चळवळ वगैरे झालेली नाही बघा किंवा विधिमंडळ परिषदेमध्ये प्रतिनिधित्वाचा अभाव असं पण हे एका चळवळ नाही. एका चळवळ काय होती तर वाढीव भाडं आणि ठेकेदारांकडनं जे शोषण जे केलं जायचं बघा शेतकऱ्यांचं त्याच्या विरोधात जे चळवळ सुरू झाली जे लीड मदारी पासी यांनी केलं तुम्हाला सांगितलं ते आहे एका चळवळ. तर ऑप्शन नंबर 2 जे असेल वाढीव भाडे आणि ठेकेदारांचे शोषण हे याचं करेक्ट आन्सर आहे की याच्या निषेधार्थ एका चळवळ जे तर ते सुरू झाली होती. 28 नंबरचा क्वेश्चन बघा. ओके नेक्स्ट क्वेश्चन क्रांतिकारी संघटना आणि त्यांच्या संस्थापकांच्या जोड्या विचारात घ्या आणि वरीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत असं विचारले बघ. कोणते असं नाही बघ जसं ज्या युपीएससीच्या पद्धतीने विचारते तसे प्रश्न टाकण्याचा देखील मधून अजून प्रयत्न जे आहेत त्यामध्ये केलेला आहे. जसं अनुशीलन समिती जे प्रमोदनाथ मित्र किंवा PM मित्र जे आहेत बघा प्रमोदनाथ मित्र जे आहेत बघा हे संस्थापक आहेत बरोबर आहे बघा. अनुशीलन समितीमध्ये हे असतील किंवा घोष ब्रदर्स असतील यांचा देखील समावेश आहे. भारत माता सोसायटी अजित सिंग भगतसिंग यांचे काका जे असतील किंवा सुफी आंबा प्रसाद ओके यांनी स्थापन केलेली एक संघटना होती भारत माता सोसायटी. असंच अजित सिंगांची दुसरी पण एक संघटना आहे बघा अंजुमाने मुहिजबाने वतन नावाचे तर हे देखील त्यांचीच आहे भारत माता सोसायटी. इंडियन होम रूल सोसायटी सगळ्याला माहित असतं बघा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केली याच्या अंतर्गत जे आहे तर ते भारतीय तरुणांना विदेशामध्ये लंडनमध्ये वगैरे जे आहे तर ते शिक्षण दिलं जायचं. सावरकर असतील सेनापती बापट असतील ते याच्याच अंडर जे आहेत तर ते होम रूल सोसायटीतच इंडिया हाऊस जे आहे त्याच्या अंडर शिकलेले तुम्हाला बघायला मिळतील. किती जोड्या बरोबर आहेत तर 3 जोड्या जे आहेत तर ते बरोबर आहेत बघा. ओके
तिन्ही जोड्या ज्या आहेत तर ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन की भारतीय परिषद कायदा इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892 संदर्भात कोणती विधानं जी आहेत, कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला दिलेलं आहे. 2 विधानं दिले बघा. या कायद्याने प्रथमच निवडणूक हे तत्व आणले. जरी कायद्याच्या निवडणूक हा शब्द नसला तरी निवडणूक तत्व आणलं हेच प्रमुख वैशिष्ट्य बघा 1892 कायद्याने. या कायद्याअंतर्गत जे आहेत परिषदेच्या सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा आणि सुधारणा करण्यासाठी ठराव मांडण्याचा अधिकार. चर्चा करण्याचा अधिकार इथपर्यंत हे स्टेटमेंट आहे बरोबर आहे बघा. आर्थिक विवरणात सुधारणा करण्यासाठी ठराव मांडण्याचा अधिकार वगैरे जे आहे हाफ स्टेटमेंट चुकीचे, त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचे ठरतं. कोणते विधान बरोबर आहे? फक्त अविधान जे बरोबर आहे. म्हणजे 29 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा याचं जे करेक्ट आन्सर असेल ते ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर जे आहे ते असेल. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 30 जो आहे बघा. क्वेश्चन नंबर 30 की शिमला कॉन्फरन्स प्रामुख्याने कशामुळे अयशस्वी झाली. आता ही जी शिमला कॉन्फरन्स काय आहे? वेगवेगळे प्लॅन तुम्हाला माहिती आहे बघा बरोबर. जसं पहिल्यांदा सुरुवातीला ऑगस्ट ऑफर बघता, ऑगस्ट ऑफर मधल्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून स्टॅफर्ड क्रिप्स यांना पाठवण्यात येतं बघा, क्रिप्स मिशन. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की काँग्रेस आणि मुस्लिम लीग आपसात देखील वाद सोडवण्याचा प्रयत्न करतात की राजाजी फॉर्म्युला जे म्हणतो आपण किंवा देसाई लियाकत पॅक्ट. याच्यानंतर शासनाच्या वतीने जे लॉर्ड बेबेल एक परिषद बोलवतो त्या परिषदेला म्हटलं जातं शिमला परिषद, कारण शिमला या ठिकाणी जे आहेत. तर ही अयशस्वी का होते? तुम्हाला माहिती आहे की बाबा इथं जे आहेत सगळेच मुस्लिम सदस्यांना जे आहेत तर ते जिना म्हणजे मुस्लिम लीग निवडून दिली या मागणीमुळे जे आहेत तर ते जिना अडून बसतात आणि मग वेवेल सांगतात की जर जिना नाही तर हे मीटिंग जे आहे तर ते कॅन्सल झाली. तर आपण बघूया की काँग्रेसने अंतरिम सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार असं तर काही नाही. जे आता सांगितलं बघा सर्व मुस्लिम सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा एकमेव अधिकार जे आहे तर ते मुस्लिम लीगला असावा. या जिनांच्या हट्टामुळं आणि वेबेल यांची पण चूक आहे की जिनांना अवाजवी महत्व दिले की मग जिना नाहीत तर सुधारणा नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर आहे. डोमिनियन स्टेटस वगैरे असं काही नाहीये. गांधींचे प्रांतांच्या तिथली असहमती असं पण काही नाही बघा. ऑप्शन नंबर 2 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा 31 नंबर बघा ताना भगत मुवमेंट. ओके, त्याच्या बाबतीत जे आहे तर ते योग्य विधान कोणते विधान जे आहे तर ते बरोबर आहे तुम्हाला सांगायचे. संथाळ जमातीचा हा जमीनदारांविरोधाचा हिंसक उठाव होता. हे ओराव जमातीमधील एकेश्वरवाद आणि संयमावर भर देणारी संस्कृतीकरण चळवळ होती. ही महाराष्ट्रातील सावकारांविरुद्धची शेतकरी चळवळ होती आणि रंपा प्रदेशात आलुरी सीताराम राजू यांनी याची. आता रंपा प्रदेशात इथं जे तुम्हाला आंध्रा किंवा ओडिशा रिजन मध्ये जे आहेत तर रंपा या ठिकाणी तुम्हाला आलुरी सीताराम राजू ऑब्विसली ताना भगत मुवमेंटशी त्याचा काही संबंध नाही. महाराष्ट्रातील सावकारांच्या विरुद्धची चळवळ जी आहेत बघा हे 1875 मध्ये दख्खन दंगेच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळते. संथाळ जमातीचा जमीनदारांविरुद्धचा जो अधिकार तुम्हाला दिसून येतो हा तुम्हाला 1855 1856 मध्ये सिद्धू आणि कान्हो मुर्मू यांच्या थ्रू बघायला मिळतो. त्यामुळं हे देखील नाही बघा. ओरावून जमातीमधील एकेश्वरवाद आणि संयमावर भर देणारी संस्कृतीकडे इट वॉज अ संस्कृतायझेशन मुवमेंट अमॉंग दी ओरावून ट्राईब एम्फासाइझिंग मोनोथिझम आणि टेम्परन्स. ओके, तर ऑप्शन नंबर 2 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ताना भगत मुवमेंट लीडरच नाव बेसिकली त्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन महालवारी पद्धतीबाबत जे आहे ते काही विधानं तुम्हाला दिली आहेत आणि कोणतं विधान किंवा विधाने तुम्हाला बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. जसं पहिलं स्टेटमेंट आहे बघा ही पद्धत हॉल्ट मॅकेन्झी यांनी तयार केली होती आणि उत्तर पश्चिम प्रांत बघा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स इथं केली बरोबर आहे बघा. हॉल्ट मॅकेन्झी यांनीच केली होती. महसूल ठरवण्याचे एकक गाव होते महाल किंवा गाव जे तर ते एकक असायचं. दोन्ही विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा कायमधारा पद्धतीप्रमाणे महसुली मागणी कायमस्वरूपी निश्चित. ओके, कायमस्वरूपी निश्चित हा जो पॅरामीटर आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला कुठं दिसून येतो परमनंट सेटलमेंट मध्ये दिसून येतो कायमधारा पद्धतीत. बाकी रयतवारी असेल किंवा महालवारी या पद्धतीच आणल्या होत्या मुळात यासाठी की वाढलेल्या उत्पन्नामधून जे तर ते आपल्याला फ्लेक्झिबल जे वाढलेल्या उत्पन्नावर आपल्याला अतिरिक्त महसूल यावा यासाठी हे करण्यात आलं होतं.
कायमस्वरूपी निश्चित वगैरे तिथं महसूल जे आहे ते नसायचा. त्यामुळं क विधान जे आहे ते चुकीचं इथं तुम्हाला दिसून येईल. अ आणि ब दोन्ही विधानं जे आहेत तर ते बरोबर आहेत बघा. कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन नंबर 1 जे आहे ते, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे. पहिली दोन विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. इथं महसुली मागणी कायमस्वरूपी निश्चित वगैरे गेलेली नसायची. त्याच्यानंतर बघा 33 नंबरचा क्वेश्चन, ॲचिन्सन कमिशन. हे ॲचिन्सन कमिशन कशा रिलेटेड आलं बघा. ॲचिन्सन कमिशन जे बघा 1886 मध्ये डफरीनच्या कालखंडात जे आहे काँग्रेस स्थापन झाल्यानंतर काँग्रेस स्थापनेच्या वेळेसच काय कमिशन आहे बघा. त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर आलेलं हे कमिशन वगैरे तुम्हाला दिसून येतं. 1885 ला काँग्रेसची स्थापना तुम्हाला दिसून येईल आणि 86 मध्ये लगेच जे आहे तर ते ॲचिन्सन कमिशन आलं. जसं काँग्रेस स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला जी पहिली मागणी कोणती केली होती तर प्रशासकीय सुधार जे असतील हे ॲचिन्सन कमिशन देखील जे आहे तर भारतीय नागरी सेवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आहेत तर ते सुधारणा करण्यासाठी ICS वगैरे यांनी जे आहेत इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिसेस स्टॅच्यू म्हणजे प्रोव्हिन्शियल सिव्हिल सर्व्हिसेस अशा म्हणजे कॉव्हिनेटेड आणि नॉन कॉव्हिनेटेड हा जो डिफरन्स आहे हा रद्द करण्याची मागणी याच ॲचिन्सन कमिशनने वगैरे शिफारस वगैरे त्यांनी केलं होतं. दुष्काळ निवारणासाठीच्या कमिट्या वेगळ्या आहेत बघा. बरोबर, जसं मला दुष्काळ निवारणाच्या बाबतीत कमिटी जी असतील यांची देखील आपण अँथनी मॅकडोनाल्ड वगैरे सारख्या ज्या कमिशन असतील या आपण कमिशनवर आधारित देखील प्रश्न बघितलेले आहेत बघा. ओके, तर हे सिव्हिल सर्व्हिसेस रिफॉर्मसाठी आलेली कमिशन होती ॲचिन्सन कमिशन. डफरीन यांच्या कालखंडात आली होती. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रार्थना समाजाबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला आहे किंवा आहेत असं ते विचारलेले. याची स्थापना जी आहे पहिलं स्टेटमेंट की मुंबईत झाली होती. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी हे केलेली तुम्हाला दिसून येईल. अविधान जे आहे ते बरोबर आहे बघा. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी हे केलं होतं. यांनी ब्राह्मो समाजाकडनं प्रेरणा घेतली पण महाराष्ट्रातील भक्ती परंपरेवर लक्ष केंद्रित केलं. ऑब्व्हियसली बऱ्याच वेळा क्लासमध्ये सांगितलं बघा. प्रार्थना समाज म्हणजे काय, एक प्रकारे प्रार्थना समाज ऑफ महाराष्ट्र इज नथिंग बट दी ब्राह्मो समाज ऑफ कोलकाता. बरोबर, कोलकात्याचा ब्राह्मो समाज जसा आहे तसं महाराष्ट्रातला एक प्रकारे, जसं तुम्हाला माहिती आहे की आत्माराम पांडुरंग तरखडकरांना देखील केशवचंद्र सेनच भेटायला आले होते आणि यांच्या इन्स्पिरेशनने ते सुरू झाले. त्यामुळं ब्राह्मण समाजाकडनं प्रेरणा घेतलीच होती आणि महाराष्ट्रातली भक्ती परंपरेचा देखील याच्यामध्ये तुम्हाला प्रतिबिंब बघायला मिळतं. दुसरं देखील विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा, याने सत्याचा एकमेव स्रोत म्हणून वेदांच्या निरंकुश अधिकाराचे समर्थन केले. असं तर येणार नाही बघा. वेद जे तेच सुप्रीम आहेत असं तुम्ही जे सत्याचा एकमेव स्रोत हे आर्य समाजाच्या बाबतीत जे आहे ते तुम्हाला जाऊ शकतं बघा. स्टेटमेंट प्रार्थनाच्या रिलेटेड हे स्टेटमेंट लागू होणार नाही बघा. क विधान तर बरोबर येऊ शकत नाही बघा. अ बरोबर आहे बघा. ब बरोबर आहे. इथं तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत जाऊ शकता बघा ड न बघता. आणि रानडे, महादेव गोविंद रानडे, RG भांडारकर हे त्याचे प्रमुख नेते हे देखील विधान बरोबर आहे बघा. किंवा प्रार्थना समाजाचा अनेक सामाजिक सुधारणा चळवळी महाराष्ट्रामध्ये नंतरच्या कालखंडाच्या घडून आल्या. त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिसतं हे तुम्हाला नाकारता येत नाही. त्यातलं जे एक प्रमुख नाव आहे महादेव गोविंद रानडे. ओके, RG भांडारकर असतील. ओके, तर अ ब ड ऑप्शन नंबर 4 जे असेल ते त्यामुळं बरोबर विचारलेलं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर जे आहे ते असेल बघा. लास्ट 35 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, अल्लुरी सीताराम राजू. बरोबर, मागाशी जे ऑप्शन मध्ये बघितलं बघा आपण अल्लुरी सीताराम राजू यांच्या रंपा रेबेलियन जे MPSC मला PYQ देखील विचारून झालेले आहेत बघा. खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधान जे आहेत तर ते बरोबर आहेत. मद्रास फॉरेस्ट ऍक्ट 1882 याच्यामुळे हे झालं होतं. याच्या अगेन्स्ट याने काय झालं होतं, आदिवासींच्या जंगलातील त्यांच्या फ्री मुवमेंटवर जे आहे तर ते बंधन आणली होती. पोडू शेती म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये बघा या शिफ्टिंग कल्टिवेशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो पुडू असं जे तर ते जसं MP मध्ये दहिया वगैरे किंवा ओडिशामध्ये जे आहे तर ते दहिया वगैरे म्हटलं जातं बघा. किंवा झूम कल्टिवेशन जे पॉप्युलर नाव जे नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणतो बघा, तर ते या शेतीवर निर्बंध आणलं म्हणून हे झालं होतं. अल्लुरी सीताराम राजू एक स्थानिक आदिवासी प्रमुख होते की ज्यांनी असहकार चळवळीपासून जे प्रचंड प्रेरित होते. म्हणजे हे असहकार चळवळीपासून प्रेरित होते असं जर तुम्हाला कदाचित दिलं तर असं वाटू शकतं की हा विद्रोह हिंसक मार्गाचा आणि असहकार चळवळीपासून ते प्रेरित होते. थोडस विरोधाभास वाटतो पण ते प्रेरित होते.
जरी त्यांनी अहिंसेच्या तत्वाशी त्यांचा मतभेद, अहिंसा त्यांना नाही, कारण ते हिंसक आंदोलन हे झालेलं तुम्हाला दिसून येतं बघा. तर ते दोन्ही हे देखील विधान जे आहेत तर ते बरोबर आहे. जसं ते RRR मूवी वगैरे बघितलं असेल बघा तुम्ही, त्याच्यामधलं जे रामचरण यांचं कॅरेक्टर तर ते असं त्याचा गेटअप जे दाखवलात बघा, तर ते अल्लूरी सीताराम राजू यांच्यापासून प्रेरित वगैरे दाखवलेला तुम्हाला दिसून येतो. कोणती विधानं जे आहेत ते बरोबर आहेत, दोन्ही विधानं जे बरोबर आहेत बघा याच्यामध्ये 35चा ऑप्शन नंबर 3 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे टेस्ट नंबर 8 चे प्रश्न. धन्यवाद. तर सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांना जे आहे ते सुरुवात करूयात. यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 36, विचारलेला आहे की वनस्पतींमधील वहन संस्थेच्या संदर्भात योग्य विधाने निवडा. ठीक आहे. पहिलं वाक्य बघा, जलवाहिनी उती पाणी आणि खनिजांचे वहन द्विदिशेने करतात जेणेकरून वनस्पतीच्या सर्व भागांना पाणी मिळेल. ठीक आहे. तर आता जलवाहिनीच्या संदर्भात जे आहे स्टेटमेंट दिलेलं आहे. आता जलवाहिनीच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवा की जलवाहिनीमधून जे आहे युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने जे आहे पाण्याचं वहन जे आहे ते केलं जातं. ठीक आहे. आता स्टेटमेंटमध्ये आपल्याला द्विदिशेने दिलेलं आहे, तर स्टेटमेंट कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. परंतु द्विदिशेने जे आहे जो काही वाटप आहे तर तो फ्लोएम जे आहे रसवाहिनी तर याच्या मार्फत केलं जातो. ठीक आहे. इन केस जर एक्झाम मध्ये असा प्रश्न आला की रसवाहिनी जी आहे, ठीक आहे, तर द्विदिशेने जे आहे रसवाहिनी मार्फत जे आहे जे काही न्यूट्रिएंट्स आहे, पोषण तत्व आहे, तर यांचं विस्तारण किंवा यांचा जे प्रसार जो आहे तो पूर्णपणे वनस्पतीमध्ये हा केला जातो. ओके. तर पहिलं स्टेटमेंट इथे चुकीचं असणार. पुढचं स्टेटमेंट आहे बघा, प्रकाश संश्लेषणाच्या विद्रव्य उत्पादनांचे रसवाहिनीद्वारे होणाऱ्या वहनास बाष्प उत्सर्जन असे म्हणतात. ठीक आहे. आता बाष्पोत्सर्जन म्हणजे काय, जेव्हा ऑक्सिजन जे आहे हे वनस्पतीमधून बाष्पोत्सर्जित होतं म्हणजे वॉटर वेपर मध्ये जे आहे ते कन्वर्ट होतं. ओके. तर वॉटर जे आहे ते कन्वर्ट होणार आणि ऑक्सिजन जे आहे ते रिलीज केलं जाणार. याला आपण काय म्हणतो, जनरली इव्हॅपोरेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. तर हे जे इव्हॅपोरेशन आहे तर या संदर्भात डेफिनेशन तशी दिलेली आहे का, तर नाही. इथे जे आहे बघा, प्रकाश संश्लेषण विद्राव्य उत्पादनांचे रसवाहिनीद्वारे होणाऱ्या वहनास. ठीक आहे. तर डेफिनेशन जी आहे ती दुसऱ्या टर्मची आहे. तर या टर्मला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. काय म्हटलं जाईल, ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. लक्षात ठेवा, बाष्पोत्सर्जन म्हणजे वॉटर वेपर जे आहे ते वनस्पतीमधून रिलीज होणार, त्याला आपण म्हणूया बाष्पोत्सर्जन. ठीक आहे. दुसरं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा इथे चुकीचं असणार आहे. तिसरं दिलेलं आहे बघा, की वनस्पतीच्या जमिनीवरील भागातून वाफेच्या स्वरूपात होणाऱ्या पाण्याच्या ऱ्हासामुळे एक कर्षण बल निर्माण होते जे पाण्याच्या ऊर्ध्वगामी हालचालीस मदत करते. ठीक आहे. तर बेसिकली बघा, जेव्हा स्टोमाटा जे की पानांमध्ये आहे तर या मार्फत जे आहे जेव्हा वॉटर वेपर रिलीज होते, बाहेर पडते, तर त्याचबरोबर जे आहे नकारात्मक दाब हा तयार होतो आणि या दाबामुळेच काय तर हे जे ऊर्ध्वगामी हालचाल जी आहे तर ती घडून येत असते. ठीक आहे. तर जे क स्टेटमेंट आहे तर ते इथे बरोबर असणार आहे. उत्तर काय असणार आहे 36चा पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 37. विचारलेला आहे की विविध सजीवांमधील जे शोषण आहे या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता पहिले जे स्टेटमेंट आहे, ऑक्सिजनचा वापर करून पायरुव्हेटचे विघटन तंतुकणिकेमध्ये घडून येते आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा ही तयार होते. ठीक आहे. तर पहिलं विधान जे आहे बघा ते इथे योग्य असणार आहे. बेसिकली जे एनर्जी सायकल आहे बघा या संदर्भात हे विधान दिलेलं आहे, त्याला आपण ऊर्जा चक्र सुद्धा असं म्हणतो. ठीक आहे. एनर्जी सायकल. त्यानंतर पुढे आहे की मानवी स्नायू पेशींमध्ये जोमदार व्यायामादरम्यान अचानक ऊर्जा मिळवण्यासाठी पायरुव्हेटचे रूपांतर लॅक्टिक ऍसिड आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये होते. तर आता एकतर आपल्याला माहिती, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा मसल्स मधून जे आहे लॅक्टिक ऍसिड हे तयार होतं, परंतु CO2 तयार होणार का, CO2 तयार होणार नाही. CO2 कुठे सेपरेट होणार, तर लंग्स मध्ये जे आहे ते सेपरेट होणार आहे. ठीक आहे. तर CO2 चा इथे संदर्भ लागत नाही, त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं असणार आहे. तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे किण्वन प्रक्रियेदरम्यान म्हणजेच फर्मेंटेशन जे आहे बघा, यीस्ट फर्मेंटेशन, याच्या दरम्यान 3 कार्बन असलेल्या पायरुव्हेट रेणूचे रूपांतर इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये होते. ठीक आहे. तर बेसिकली काय बघा, हे फर्मेंटेशन जे आहे हे एनएरोबिक पद्धतीचं रेस्पिरेशन आहे. कसं आहे, एनएरोबिक. आपण विना ऑक्सिजन असलेलं श्वसन असं म्हणत असतो. ठीक आहे. एनएरोबिक.
आणि ह्या एनारोबिक मध्ये काय की ऑक्सिजनचा वापर होत नाही. हे जे विघटन आहे या विघटनामध्ये ऑक्सिजनचा वापर होत नसतो. ठीक आहे, तर या ज्या गोष्टी आहेत बघा या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. क जे आहे ते योग्य असणार आहे. पर्याय उत्तर आहे 2. पर्याय उत्तर आहे अ आणि क, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक आहे 37. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावा जे आहे ते इथे विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर यादी 1 आणि यादी 2 असे 2 याद्या दिलेल्या आहेत. पहिली यादी आहे की मानवी मेंदूचा भाग आणि दुसरी आहे कार्य, याच्या जोड्या लावायला जे आहे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर पहिले जे असणार आहे बघा अनुमस्तिष्क. ठीक आहे, अनुमस्तिष्क जे आहे याला आपण काय म्हणतो, सेरेबेलम असं म्हणतो. ठीक आहे, मग सेरेब्रम, सेरेबेलम आणि मेड्युला ऑब्लिगांट. ठीक आहे, हे 3 मुख्य भाग आपल्याला मेंदूचे बघायला मिळतात. त्यापैकी जे आहे अनुमस्तिष्क त्याला आपण सेरेबेलम असं म्हणतो. सेरेबेलमचं मुख्य कार्य काय आहे, तर ऐच्छिक हालचाली ज्या आहेत त्या अचूकता आणि शरीराच्या तोल सांभाळण्याचं जे जबाबदारी आहे ती कोणाकडे दिलेली आहे, अनुमस्तिष्काकडे दिलेली आहे बघा. ठीक आहे, पुढे आहे मेड्युला. ठीक आहे, हा तिसरा जो मुख्य पार्ट आहे बघा, जो की मानवी जे स्कल आहे. ठीक आहे, तर या बॅक साइडला जो आहे बघा हा इथे लोकेटेड असतो. तर मज्जासेतू जे आहे मेड्युला, तर याचं जे मुख्य कार्य आहे बघा हे रक्तदाब, लाळ सुटणे, उलट्या होणे यावर नियंत्रण ठेवणे आहे. ठीक आहे, त्याचबरोबर अधोथॅलॅमस. ओके, अधोथॅलॅमसला आपण काय म्हणूयात, हायपोथॅलॅमस. ठीक आहे, जे हायपोथॅलॅमस आहे त्या हायपोथॅलॅमसचं मुख्य कार्य काय की पोट भरल्याची जी आहे संवेदना करून देणे. ठीक आहे, प्रमस्तिष्क. ठीक आहे, प्रमस्तिष्क म्हणजेच काय, सेरेब्रम. ठीक आहे, जो बेसिक मोठा पार्ट आहे मेंदूचा, सर्वात मोठा जो पार्ट आहे सेरेब्रम, त्या संदर्भात मुख्य कार्य काय असणार आहे, मेंदूचा मुख्य विचार करणारा भाग आहे. ठीक आहे, मग क्रिएटिव्हिटी असेल, ठीक आहे, थॉट्स आहेत, तर या सर्व गोष्टी कुठे घडतात, तर या सेरेब्रम मध्ये घडत असतात. ठीक आहे, तर 1, 2 आहे आणि त्याचबरोबर ब जे आहे 1 असणार. पर्याय आपण बघूया तिथे. ठीक आहे, तर 2 आणि 3 मध्ये जी आहे ही जोडी बघायला मिळते. त्याचबरोबर ब ची जी आहे एकासोबत जोडी बघायला मिळते. क मध्ये जे आहे बघा डिफरन्स आहे इथे, तर क चं जे आहे ते 4 असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथे असणार आहे. ठीक आहे, आणि ड चं जे आहे ते 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. पुन्हा दिलेला आहे की खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे, तर 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे की एका निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये, ठीक आहे, तर मूत्रपिंड जे आहे युटेरस, त्याच्यामध्ये सुरुवातीला गाळले जाणारे जे द्रव्य आहे, ठीक आहे, इनिशियल फिल्ट्रेट याला असं म्हणतात. काय म्हणतात, इनिशियल फिल्ट्रेट. आता हे जे इनिशियल फिल्ट्रेट आहे तर हे ग्लोमेरुलस या घटकामार्फत जे आहे ते फिल्टर केलं जातं. ठीक आहे, मग प्रायमरी फिल्टर जो एकक आहे ज्याच्यामधून ब्लड जे आहे ते फिल्टर केलं जातं किडनीमध्ये, ते काय असणार आहे, ग्लोमेरुलस. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिलेलं आहे की याच्या दररोज जे आहे सुमारे 180 लिटर असते, परंतु प्रत्यक्षात उत्सर्जिताचे प्रमाण केवळ 1 किंवा 2 लिटर असते. ठीक आहे, तर बेसिकली बघा याच्यामध्ये काय आहे की जे काही वेस्ट मटेरियल आहे ते तयार होणार आहे युटेरस मध्ये. ठीक आहे, तर याचं जे प्रमाण आहे ते ऍक्च्युली कमी असणार आहे. का, कारण की ते रिअब्झॉर्प्शन घडून येते बघा. काय घडून येते, रिअब्झॉर्प्शन. ठीक आहे, तर विधान 1 काय असणार आहे इथे, बरोबर असणार आहे. पुढे दिलेलं आहे की विधान 2, जे काही कृत्रिम मूत्रपिंड आहे किंवा हेमोडायलिसिस आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, आता जनरली जेव्हा किडनी वगैरे खराब होते तेव्हा डायलिसिस जी आहे ती प्रक्रिया केली जाते. आता या डायलिसिस प्रक्रियेमध्ये काय आहे की नैसर्गिक मूत्रपिंडाच्या अगदी समान तत्वावरती हे कार्य करते, ज्यामध्ये डायलिसिंग फ्लुइड मधून ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स आणि पाण्याचे रक्तामध्ये होणारे सक्रिय पुनर्शोषण हे समाविष्ट असते. ठीक आहे, तर एक मुख्य तत्व जे आहे ते लक्षात ठेवा, डायलिसिस मध्ये जी काही फिल्ट्रेशन इथे होणार हे डिफ्युजनच्या प्रिन्सिपल वरती होणार आहे. कशावरती होणार आहे, डिफ्युजनचा प्रिन्सिपल, डिफ्युजन. ओके, तर डिफ्युजन म्हणजेच काय, जे आहे इथे वेगळं करणे किंवा प्रसरण याला आपण म्हणतो, प्रसरण. तर या तत्वामार्फत जे आहे बघा, जे वेस्ट मटेरियल आहे आणि जे युजफुल मटेरियल आहे, हे चांगले आणि जे वाईट घटक आहेत या दोन्हीला काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. ओके, त्याबरोबर पुनर्शोषण सारखी जी प्रक्रिया आहे ती घडून येत नाही, ती घडत नाही बघा.
कशामध्ये आर्टिफिशियल किडनी, त्याला आपण डायलिसिस वगैरे वाचतो. ठीक आहे, आर्टिफिशियल याच्यामध्ये जे आहे त्या गोष्टी घडून येत नसतात. ते फक्त नॅचरल किडनीमध्ये जे आहे ते मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे विधान जे 2 आहे हे आपलं चुकीचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक काय उत्तर असणार आहे मग 3 उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 40. विचारलेला आहे की प्राण्यांमधील रक्ताभिसरणाचा जो संदर्भ आहे याच्या संदर्भात योग्य विधान जे आहे ओळखायचे आहे. 3 विधान दिलेले आहेत. पहिलं विधान आहे माशांचे हृदय 2 कप्प्यांचे असते. ठीक आहे, आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्याणमध्ये जे आहे रक्ताचे ऑक्सिडीकरण होते, तसेच एका पूर्ण चक्रादरम्यान रक्त हृदयामधून 2दा जाते. ठीक आहे, तर आता बघा बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये काय दिलं जातं तुम्हाला, जे वाक्य आहे पूर्णपणे जे खरं नसेल तरी तर ते पार्शली जे आहे ट्रू असणार. ठीक आहे, अर्धवट जे आहे ते सत्य असणार आणि पुढचं जे आहे ते चुकीचं तिथे दिलेलं असेल. ठीक आहे, मग हे पण गोष्टी जे आहेत आपल्या लक्षात ठेवायची. आता या स्टेटमेंटमध्ये त्याच पद्धतीने जे आहे फॅक्ट जे आहेत तर ते इथे चुकीचे दिलेले आहेत. बघा आता पहिला जो फॅक्ट आहे माशांचे हृदय 2 कप्प्यांचे असते, हे योग्य आहे. ठीक आहे, मग चूक कुठे केलेली आहे पुढच्या वाक्यामध्ये. तसेच एका पूर्ण चक्रादरम्यान रक्तामधून ते जे आहे 2दा जाते. ठीक आहे, हृदयामधून जे आहे ते जे आहे 2दा जाते. तर 2दा जाते का, तर नाही, एकदाच जे आहे ते जाते. बघा ओनली 1 टाइम. हा जो फॅक्ट आहे बघा इथे चुकीचं दिलेला आहे, म्हणून जे असणार ते काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. पुढे आहे बघा उभयचर आणि अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये हृदय 3 कप्प्याचे असते आणि ते ऑक्सिजन युक्त आणि विना ऑक्सिजन युक्त रक्ताचे काही प्रमाणात होणारे मिश्रण सहन करू शकतात. ठीक आहे, आता बघा 3 कप्प्याचे असल्यामुळे काय होतं की यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ओके तर ही क्रिएट होते. बघा आता अशी कॅपॅसिटी क्रिएट होते कारण की यांचा मेटाबॉलिझम जो रेट आहे, ठीक आहे, मेटाबॉलिझम जो रेट आहे जे की ऊर्जा निर्मिती करण्याचा जो दर आहे हा लो मेटाबॉलिझम कसा आहे, रेट कमी आहे. मग हा कमी असल्यामुळे काय होतं यांना लागणारी जी ऊर्जा आहे ती सुद्धा कमी असते आणि ऊर्जेची गरज कमी आहे, मेटाबॉलिझम रेट कमी आहे. याचा परिणाम काय होतो की बेसिकली यांचं जे हृदय आहे तर ते टॉलरेट करू शकतं, सहन करू शकतं. काय सहन करू शकतं, अशुद्ध रक्त प्लस शुद्ध रक्त जे आहे ते सहन करता येईल. बघा इथे ठीक आहे, तर बस वाक्य इथे बरोबर असणार आहे. पुढे बघा क आहे सस्तन प्राण्यांमध्ये हृदयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूचे विभाजन शरीराच्या तापमान राखण्यासाठी शरीराला अत्यंत कार्यक्षमतेने ऑक्सिजन पुरवण्यासाठी उपयुक्त ठरते. ठीक आहे, तर बेसिकली जे आहे सस्तन प्राण्यांमध्ये ज्याच्यामध्ये जे आहे मानव सुद्धा येतात, ठीक आहे, ह्युमन सुद्धा येतात. या गोष्टी ज्या आहेत आपल्याला कॉमनली माहित आहे. ठीक आहे, उजव्या बाजू आणि डाव्या बाजू जे आहे विभाजन असते. ठीक आहे, की ह्युमन हार्ट चेंबर जे आहे तर ते 4 कप्प्यांचा बनलेला असतो. हे विभाजन जे आहे ते स्पष्टपणे आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये जे आहे ऑक्सिजन पुरवण्याचं कार्य जे आहे हार्ट मधून जे आहे ते केलं जातं. बघा ठीक आहे, त्यानंतर पर्याय क्रमांक जे आहे ब आणि क, ठीक आहे, 2 जे आहे ते आपलं उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 41. विचारलेला आहे की विधान ए आणि विधान त्याचं जे आहे दुसरं कारण दिलेलं आहे. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे की दोन्ही जर सत्य असतील तर आर हे एचं कारण आहे का, हे त्याचं स्पष्टीकरण नाही. ठीक आहे, आणि तिसरा आहे सत्य आहे ए आणि आर जे आहे असत्य आहे. तो दिलेला आहे ए असत्य आहे परंतु आर हे सत्य आहे. ठीक आहे, तर 4 जे आहे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे पहिलं विधान आहे बघा हे मुख्य विधान आहे. आता त्याचं कारण जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि ते त्याचं स्पष्टीकरण आहे का नाही हे सुद्धा आपण बघूया. तर बघा दिलेलं आहे की एका उंच मटाराच्या झाडाच्या टी बुटक्या मटाराच्या झाडासोबत संकर जे आहे ते केले जाते. F1PD मध्ये सर्व झाडे उंच मिळतात परंतु F1PD तील झाडांचे स्वपरागीकरण केल्यावर F2PD मध्ये उंच आणि बुटकी अशा दोन्ही प्रकाराची झाडे तयार होतात. ठीक आहे, तर बघा समजून घेऊयात पहिले. आता मुख्य जी आहे बघा F1PD ही आपली तयार होणार आहे. ठीक आहे, आपल्याकडे 2 प्रजाती आहेत इथे, एक आहे उंच आहे आणि एक आहे शॉर्ट म्हणजे बुटक्या जातीची आहे. आता यांचं जे आहे संक्रमण झाल्याच्या नंतर टी आणि टी त्याचबरोबर जे आहे सेकंड टी सोबत होणार आहे. सेकंड टीचं इथे फर्स्ट टी आणि पुन्हा सेकंड टीचं सेकंड टी सोबत होणार आहे. तर 4 जे आहे प्रजाती आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, टी आणि टी
त्याचबरोबर सेम या पद्धतीने जे आहे किती बघायला मिळतील आपल्याला 4 ज्या आहेत त्या बघायला मिळतील. ठीक आहे 1 2 3 आणि 4. ठीक आहे तर अशा ज्या आहेत 4 पद्धतीच्या आपल्याला बघायला मिळतील. आता इथपर्यंत जे आहे आपल्याला बरोबर बघायला मिळतं. आता याच्यामध्ये बघा कॉमन जो ट्रेड आहे जो विधानामध्ये दिलेला आहे की झाडं उंच असतील का. आता उंच जे जात आहे आपल्याकडे कॅपिटल टी, हे जे कॅपिटल टी आहे हे 4 मध्ये रिफ्लेक्ट होतं इथे. म्हणजेच काय की हा जो पर्टिक्युलर फीचर आहे तर हा पुढच्या जातीमध्ये F1 जनरेशन म्हणजे पहिल्या जातीमध्ये पहिल्या पिढीमध्ये जे आहे ते पूर्णपणे आपल्याला बघायला मिळणार. ठीक आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे विधानामध्ये जी F2 जनरेशन आहे. या F2 जनरेशन मध्ये काही जाती ज्या आहेत त्या बुटक्या असतील आणि काही जाती ज्या आहेत त्या हायटेड किंवा उंच असतील. तर होणार का असं तर बघा सेल्फ पॉलिनेशन झाल्याच्या नंतर आपल्याला जे आहे प्रजाती कशा बघायला मिळणार टी आणि टी, त्याचबरोबर टी आणि टी, त्याचबरोबर टी आणि टी या पद्धतीचे जे आहे आपल्याला प्रजाती ज्या आहेत त्या बघायला मिळणार बघा. ठीक आहे तर याच्यामध्ये बघा स्मॉल टी मध्ये जे आहे तुम्हाला शॉर्ट ही जी जात आहे ठीक आहे बुटक्या जात जी आहे मटरची तर ही सुद्धा इथे बघायला मिळते शॉर्ट टी मध्ये. ठीक आहे तर पहिले जे विधान आहे बघा ते जस्टिफाय होतं आपल्या इथे आणि ते काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर त्याचं कारण आपण बघूया. एखाद्या व्यक्तीने जर आहे त्याच्या आयुष्यामध्ये मिळवलेली वैशिष्ट्ये त्याच्या संततीमध्ये संक्रमित होत नाही. ठीक आहे तर पूर्णपणे जे आहे बघा सोमॅटिक सेल्स जे आहेत ठीक आहे सोमॅटिक ट्रान्सफर हे जेनेटिकली आपल्याला बघायला मिळतं. परंतु जिथं जर्म सेल्स येतात पुनरुत्पादन जे पेशी आहेत जर्म सेल्स तर इथे संक्रमण जे आहे ते ऍज इट इज होत नाही. सेम जे आहे ते इथे होत नसतं. ठीक आहे मग याच्यामध्ये काय बदल होतो म्युटेशनचा बदल होतो. ठीक आहे जनुकीय बदल जो आहे तो त्याला आपण काय म्हणतो म्युटेशन असं म्हणतो. तो बदल आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो. ठीक आहे तर विधान जे आहे बघा ते दोन्ही बरोबर आहे परंतु आता ते त्याचं स्पष्टीकरण आहे का स्पष्टीकरण ते त्याचं नाहीये. ठीक आहे याचं कारण असं आहे की लॉ ऑफ डॉमिनन्स इथे मुख्यतः दिलेला आहे बघा. कोणता आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. ठीक आहे कोणाचा आहे मेंडल यांचा आहे. ठीक आहे आणि इथे जर आपण बघितलं तर डॉमिनन्स जे आहे ते पहिल्या पिढीमध्ये आपल्याला होताना दिसत आहे. ठीक आहे मग सेम गोज फॉर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ते तिथे अप्लाय होत नाही. ठीक आहे तर इथे जे आहे बघा कारण ते त्याचं नाहीये. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते उत्तर त्याचं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 42. दिलेला आहे की मानवामधील रासायनिक समन्वय हा शरीराच्या अंतर्गत यंत्रणेचा कार्याचा मुख्य आधार आहे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत. 3 विधानं दिलेली आहेत बघा. अ जे आहे ॲड्रेनालिन थेट रक्तामध्ये स्रवले जाते आणि ते पचन संस्था तसेच त्वचेच्या रक्तपुरवठा जो आहे तो कमी केला जातो. ठीक आहे आता याच्यामध्ये बघा ॲड्रेनालिन जे आहे ठीक आहे याबद्दल एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते डायरेक्टली जे आहे बघा फाईट ऑर फ्लाईट असा रिस्पॉन्स तयार करतो. ठीक आहे फाईट ऑर फ्लाईट बरोबर आपण म्हणतो इंटेन्स सिच्युएशन क्रिएट होते. बरोबर इंटेन्स सिच्युएशन क्रिएशन मध्ये जो काही बूस्ट मिळतो बघा बॉडीला जसं तुम्ही धावत आहात ना इन्स्टंटली जे आहे तुम्हाला अजून जे आहे जोरात जे आहे पळायचं आहे तर जो बूस्ट आहे तर हा ॲड्रेनालिनमुळे जे आहे ते मिळत असतो. त्याला आपण फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स मिळतो. आता हा डायरेक्ट जो आहे ऑर्गन्स जे असतात तर ऑर्गन्सला जाऊन जो आहे तो सिक्रेट होतो. जसं की त्वचा असेल बघा स्किन ठीक आहे त्यानंतर किडनी आहे त्यानंतर स्टमक आहे. ठीक आहे तर या संदर्भात जो आहे हा रिस्पॉन्स हा इथे मिळतो बघा. ठीक आहे तर पहिले जे विधान आहे बघा ते योग्य आहे. दुसरं दिलेलं आहे की थायरॉइड ग्रंथीला इन्सुलिन तयार करण्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते जे कर्बोदके प्रथिने आणि मेदाच्या चयापचयाच्या क्रियेचे नियमन करते. ठीक आहे तर थायरॉइड ग्रंथीला जे आहे बघा कशाची गरज असते थायरॉक्झिन. ठीक आहे थायरॉक्झिन येणार इथे. इन्सुलिन येणार का इन्सुलिन येणार नाही. इन्सुलिन कशाशी संबंधित आहे तर पॅनक्रियाज सोबत संबंधित आहे. ठीक आहे ब जे विधान आहे जे इथे चुकीचं असणार आहे. क आहे की वाढीचे संप्रेरक पियुषिका ग्रंथीद्वारे स्रवले जाते. ग्रोथ हार्मोन जो आहे हा पिट्युटरी ग्लँडद्वारे जो आहे तो स्रवला जातो. ठीक आहे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक जे आहे 2 अ आणि क. ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 43. विचारलेला आहे की योग्य विधान ओळखा. आता इथे बघा प्लाझ्मोडियम जे आहे प्लाझ्मोडियम मध्ये
द्विविभाजन होऊन जे आहे एकाच वेळी आपल्याला अनेक जन्य पेशींमध्ये विभाजन होते, ठीक आहे, असं जे आहे स्टेटमेंट दिले आहे. आता बघा, इमॅजिन करा, जे द्विविभाजन आहे ते जनरली आपल्याला कुठे बघायला मिळतं? अमिबामध्ये, ठीक आहे. आता हे जे पॅरासाइट्स असतात, जसं की मलेरिया आपण म्हणतो, बरोबर, तर मलेरियाचा ताप आल्याच्या नंतर इमॅजिन करा काय होतं, आपलं ब्लड काउंट जे आहे बघा, ब्लड काउंट, डेंग्यू असेल किंवा मलेरिया असेल, आपलं ब्लड काउंट जे आहे ते कमी होतं. म्हणजे आपल्या कितीतरी आरबीसीज वरती जो आहे तो हल्ला केला जातो. आता हा हल्ला करण्यासाठी हे जे प्लाझ्मोडियम स्वतःला विभाजन करणार आहे, तर हे द्विविभाजन असेल का? तर द्विविभाजन ते नाही, ते कसं आहे? बहुविभाजन आहे, ठीक आहे. तर मल्टिपल जे आहे ते स्वतःला जे आहे डिवाइड करणार आणि मलेरिया सारखे रोग जे आहे त्यामधून उद्भवणार, ठीक आहे. अविधान जे आहे ते चुकीचं आहे. ब दिलेलं आहे की स्पायरोगॅरा परिपक्व झाल्यावर सहजपणे लहान तुकड्यांमध्ये विभागला जातो, या प्रक्रियेला खंडीभवन असे म्हणतात, ठीक आहे. तर इथे जे आहे बघा, फ्रॅगमेंटेशनद्वारे जे आहे स्पायरोगॅरा स्वतःला जे आहे विभाजन करून जे आहे तो स्वतःला वाढवतो, ठीक आहे. हे आपण जे आहे याच्यामध्ये शिकलेलोच आहोत, ठीक आहे. जे काही आपलं क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जो पहिला जो पार्ट आहे आपला, ठीक आहे, फायलम आहे, किंगडम आहे, ठीक आहे, यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकलेलोच आहोत. पुढे आहे बघा क, ब्रायोफायलम पानांच्या कडांवरील खाचांमध्ये तयार होणाऱ्या कळ्यांद्वारे पानफुटीमध्ये शाकीय प्रजनन होते, ठीक आहे. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन जे आहे, इट इज वन ऑफ द ग्रोथ मेथड फॉर ब्रायोफायटा. म्हणजे ब्रायोफायटाला स्वतःला वाढवण्यासाठी व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन जे आहे किंवा बडिंग ज्याला आपण म्हणतो, या बडिंगच्या मार्फत जे आहे ते स्वतःला उगवतात, ठीक आहे. तर ब आणि क जे आहे ते योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 44. विचारलेला आहे की खालील विधानांचा विचार करा. पहिले वाक्य आहे बघा, विधान, बहिर्वक्र भिंगाची शक्ती धन असते आणि अंतर्वक्र भिंगाची शक्ती जी आहे ती ऋण असते, ठीक आहे. जर लेन्स आपली जी आहे कॉन्केव्ह असेल तर कॉन्केव्ह मध्ये काय असणार आहे? साइन ही निगेटिव्ह असणार आहे, ठीक आहे. आणि कॉन्व्हेक्स जर असेल तर साइन कन्व्हेन्शन नुसार काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. यासाठी जे आहे कार्टेशियन सायन्स याचा जो टेबल आहे हा आपण रेफर केला पाहिजे बघा, ठीक आहे. या टेबलच्या मार्फत जे आहे बरेच प्रश्न जे आहे ते आपले ह्या लेन्सच्या संदर्भात किंवा पॉवर ऑफ जे आहे मिरर आहे किंवा लेन्स आहे तर हे आपले इझिली इथे सॉल्व्ह होतात, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे बहिर्वक्र भिंगाचे जे मुख्य नाभीय बिंदू आहे तर तो वास्तव असतो, ठीक आहे. प्रिन्सिपल फोकस ज्याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स लेन्सचा, ठीक आहे. तर वास्तव असं दिलेलं आहे. पुढे आहे की आणि तो भिंगाच्या समोर असतो, ठीक आहे. तर आता बहिर्वक्र आहे, ठीक आहे, म्हणजेच काय? कॉन्व्हेक्स आहे. आणि कॉन्व्हेक्स मध्ये हा जो फोकस असणार आहे म्हणजे इमेज अनुसार, आता इमेज कुठे फॉर्म होते? बॅक ऑफ द लेन्स ही समोर, तर ही नेहमी व्हर्च्युअल आहे आणि ही कशी फॉर्म होते? पाठीमागे फॉर्म होते, ठीक आहे. समोर असते का? नाही, ठीक आहे. जरी तो पॉइंट जो आहे वास्तव असेल तरी सुद्धा ही समोर फॉर्म होत नाही. कुठे फॉर्म होते? मागे फॉर्म होते, ठीक आहे. हे जे स्टेटमेंट आहे बघा, कारण हे चुकीचं असणार आहे. पुढे दिलेलं आहे तर अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य नाभ्य बिंदू जो आहे तो आभासी असतो, ठीक आहे. तर इथे जे आहे बघा पर्याय क्रमांक जे आहे इथे 3 आपलं उत्तर असणार आहे. ए सत्य आहे परंतु आर जे आहे ते असत्य आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 45. विचारलेला आहे की गुरुत्वाकर्षण संदर्भात खालील विधान विचारत घ्या. गुरुत्वीय त्वरण जे आहे याचं मूल्य जी विषुववृत्तावरील ध्रुवांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तर जास्त आहे का? तर नाही, तसं असणार, कमी असणार. कारण की विषुववृत्ताच्या पट्ट्यामध्ये जे आहे जीचं जे बल आहे किंवा जी व्हॅल्यू आहे ही कमी असणार. म्हणजे तो जो बल आहे तो कमी असणार. आणि तो वाढत कसं जाणार पृथ्वीवरती? जसं जसं तुम्ही पोलकडे जाल, जसं तुम्ही ध्रुवाकडे जाल, हा जो बल आहे हा वाढत जाणार आहे. अविधानी ते चुकीचं आहे. पुढे दिलेलं आहे जर एखादी वस्तू पृथ्वीवरून चंद्रावर नेली तर तिचे वजन बदलले तर तिचे वस्तुमान जे आहे ते पूर्णपणे स्थिर राहील. तर वस्तुमान जे आहे ते कधीच बदलत नसतं. वस्तुमान जे आहे ते नेहमी सारखंच असणार, ठीक आहे. परंतु जे वजन आहे ते बदलणार का? कारण की वजन जे आहे ते ग्रॅव्हिटीवरती डिपेंडेंट असणार, ठीक आहे. तर जेवढी ग्रॅव्हिटी कमी किंवा जास्त असेल तसं वजन जे आहे त्यानुसार जे आहे बदलणार. समजा एखाद्या व्यक्तीचं वजन हे पृथ्वीवरती 60 किलो आहे तर चंद्रावरती केल्याच्या नंतर तेच वजन जे आहे ते कमी होणार आहे, ठीक आहे. तर का असं का होणार? कारण की ग्रॅव्हिटेशनल पुल जो आहे तो तिथे कमी असतो, ठीक आहे. तर ब विधान जे आहे ते इथे योग्य आहे. क विधानामध्ये दिलेला आहे की निर्वात पोकळीमध्ये मुक्त पतनादरम्यान जड वस्तू हलक्या वस्तूच्या तुलनेत अधिक वेगाने खाली येईल. असं होईल का? नाही, ठीक आहे. नॉर्मल सिच्युएशन मध्ये असं होणार, परंतु जेव्हा व्हॅक्युम असेल तेव्हा एअर रेजिस्टन्स जो आहे म्हणजे हवा कोणत्याही प्रकारची नसणार,
त्याच्यामुळे खाली येता वेळेस जे आहे ते फ्रिक्शन किंवा रेझिस्टन्स हे कोणत्याही दोन्ही वस्तूला मिळणार नाही. त्यामुळे एखादा पक्षाचा पंख असेल किंवा एखादा आयरनचा जो आहे बॉक्स असेल, लोखंडाचा एखादा बॉक्स असेल, दोन्ही जे आहे एकाच वेगाने जे आहे सेम रेटने ते खाली पडणार आहे. ठीक आहे, तर क विधान जे आहे ते इथे चुकीचं आहे बघा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 फक्त आणि ब जे आहे ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. विचारलेला आहे की विद्युत संदर्भात जे आहे योग्य विधान ओळखा. पहिला आहे की धातूच्या तारेची विद्युत रोधकता ही केवळ तिच्या लांबी आणि जाडीवरती अवलंबून असते. तर असं नाही. ठीक आहे, तर कोणत्या मटेरियल पासून बनलेली आहे, त्याचं स्वरूप कसं आहे यावरती सुद्धा अवलंबून असते. ठीक आहे, कॉपरची आहे किंवा इतर कोणत्या मटेरियलचे आहे तर त्यावरती सुद्धा त्याचं रेझिस्टन्स जे आहे तर अवलंबून असतं. ठीक आहे, त्याचबरोबर टेम्परेचर किती आहे यावरती पण याचा परफॉर्मन्स जो आहे तो डिपेंडेंट असतो. ठीक आहे, मग तापमान जे आहे हे सुद्धा इथे मोजलं जातं. जे विधान आहे ते चुकीचं आहे. पुढे आहे बघा, जर तारेची लांबी खेचून दुप्पट केली तर तिचा रोध मूळ मूल्याच्या 4 पट होतो. ठीक आहे, तर बेसिकली हा प्रिन्सिपल आहे बघा. ठीक आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे, इन्व्हर्सली रिलेटेड आहे बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्स रिलेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, तर इथे दुप्पट जर खेचून जर आपण लांब केली तर याचं जे क्रॉस सेक्शन आहे, त्याचा जो गोलाकार आहे, जी साईज आहे तर ही ऑटोमॅटिकली ही कमी होणार. ठीक आहे, आपण काय म्हणतो की जर लांबी जर आपण खेचून जे आहे जी दुप्पट केली तर तिचा जो रोध आहे हा जो आहे हा सुद्धा इथे वाढतो. का, कारण की क्रॉस सेक्शन एरिया जो आहे हा सुद्धा इथे कमी होतो बघा. ठीक आहे, तर ब जे विधान आहे ते इथे योग्य असणार आहे. क मध्ये दिलेलं आहे की संमिश्राची रोधकता साधारणपणे त्याच्या घटक धातूंच्या तुलनेत कमी असते. तर असं होतं का, तर असं नाही. आता एक्झाम्पल कन्सिडर करा, आपल्याकडे आहे मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट कशाचा ओर आहे, काय मिळतं आपल्याला मॅग्नेटाइट पासून, आपल्याला जे आहे आयरन लोह जे आहे ते आपल्याला मिळतो बघा. बरोबर, मग आता याच्यामध्ये रोधकता विचार करा तुम्ही, कशाची जास्त आहे, मॅग्नेटाइटची की आयरनची. तर रेझिस्टन्स जे आहे तर हे मॅग्नेटाइटचं जास्त असेल. आता आयरन जे आहे हे प्युअर आहे, त्यामुळे याचं जे रेझिस्टन्स आहे हे कसं असणार आहे, कमी आहे. बरोबर, वाक्य जे आहे ते उलट दिलेलं आहे बघा. ठीक आहे, क विधान सुद्धा इथे चुकीचं आहे. उत्तर असं आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ब जे आहे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 47. दोन जे आहे इथे जोड्या दिलेल्या आहेत बघा. ठीक आहे, तर इथे आपल्याला जे आहे ओळखायचं आहे की सरळ विद्युत वाहक तारेभोवतीतील चुंबकीय क्षेत्राची दिशा ही कशामार्फत दर्शवली जाते. ठीक आहे, जर सरळ विद्युत वाहक असेल एक गोष्ट लक्षात ठेवा, की डायरेक्टली जो उजव्या हाताचा जो अंगठ्याचा नियम आहे यासोबत ते संदर्भात आहे. ठीक आहे, पुढे आहे की चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या विद्युत वाहक तारेवरील बलाची दिशा. आता बलाची जर दिशा विचारली चुंबकीय क्षेत्रामध्ये, लक्षात ठेवा हा कोणता रूल आहे, फ्लेमिंगचा रूल आहे बघा. ठीक आहे, त्याचबरोबर चुंबकीय क्षेत्रामध्ये पुन्हा हलणाऱ्या सरळ वाहकामध्ये निर्माण होणाऱ्या प्रवर्तित विभवांतराची विद्युत धारेची दिशा. ठीक आहे, तर विभवांतराच्या संदर्भात जर असेल तर काय असणार आहे, फ्लेमिंगचाच नियम, कोणत्या, उजव्या हाताचा नियम. ठीक आहे, जर तारेवरचे बलाची दिशा असेल तर डाव्या हाताचा, आणि ते जर आहे प्रवर्तित विभवांतराची जर असेल तर असणार आहे उजव्या हाताचा नियम. ठीक आहे, तर 1चं जे आहे 2 आहे, त्याचबरोबर बीचं जे आहे 1 आहे आणि कचं जे आहे 3 आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर इथे असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक आहे 48. पुन्हा जे आहे 2 विधान दिलेले आहेत. ठीक आहे, पहिलं विधान आहे की हवेमध्ये 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला स्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी अडथळ्याने ध्वनीच्या स्रोतापासून किमान अंतर नेमके 34.4 मीटर असणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर आता हे जे आकडे आहेत बघा, हे जनरली आपण वाचलेले सुद्धा आहे, पण हे विधान बरोबर आहे का, चला बघूयात आपण. तर जर आपण इथे 344 मीटर प्रति सेकंद हा जर आपण इथे ध्वनीचा वेग जो आहे कन्सिडर केला आणि तापमान आहे आपल्याकडे 22 डिग्री सेल्सिअस. आता याच्यामध्ये बघा, मानवी मेंदूमध्ये ध्वनी परावर्तित होण्यासाठी म्हणजे एको ऐकण्यासाठी जो गॅप आहे तो किती सेकंदाचा पाहिजे, 0.1 सेकंदाचा आपल्याला इथे पाहिजे. राईट, आता 0.1 सेकंदाचा वेळ आहे, ध्वनीचा वेग जो आहे तो 344 आहे. आपल्याला जो डिस्टन्स आहे तो इथे दिलेला आहे, किती आहे, 34.4. ठीक आहे, मग हा डिस्टन्स इथे येतो का, तो आपण बघूया. तर 344 गुणाकार करावा लागेल तुम्हाला 0.1 ने, किती येणार आपलं उत्तर 34.4. ठीक आहे, मग 34.4 इथे आलेलं आहे.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इको मध्ये जे आहे 2 डायरेक्शनच्या माध्यमातून आपल्याला ध्वनी ऐकू येत असतो. म्हणजे एक जो आहे आवाज जाणार आहे, त्याचबरोबर परावर्तित होऊन तो पुन्हा जो आहे येणार आहे. ठीक आहे. टोटल डिस्टन्स जे आहे ते 34 पॉईंट किती आहे 4 आहे. परंतु एका साईडचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे 17.2 आहे. बघा किती आहे 17.2. आता पुन्हा एकदा जे आहे ते वाक्य आपण बघूया. हवेमध्ये 22 डिग्री सेल्सिअस तापमानाचे स्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी अडथळ्याने ध्वनीच्या स्रोतापासून असं विचारलेलं बघा. जे काही आपलं एखादी भिंत असेल, वॉल असेल है ना, ही सोर्स पासून, सोर्स म्हणजे काय एखादा व्यक्ती असेल, ठीक आहे, मॅन. तर वॉल आणि मॅन यांच्यामधला जो किमान अंतर आहे हा किती पाहिजे 17.2 पाहिजे. ठीक आहे. 17.2 मीटर इथे पाहिजे ना की 34.4. विधान एक जे आहे ते इथे चुकीचं असणार आहे. पुढे जे आहे विधान 2 दिलेलं आहे की आपल्या मेंदूमध्ये ध्वनीची संवेदना सुमारे 0.1 सेकंदापर्यंत टिकून राहते. विधान 2 जे आहे ते बरोबर आहे. उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. विधान एक चुकीचे आहे परंतु विधान 2 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 49. प्रकाशाचा जो गुणधर्म आहे प्रॉपर्टीज ऑफ लाईट या संदर्भात खालील पैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. पहिलं दिलेलं आहे की जर माध्यम ए हे माध्यम बी पेक्षा प्रकाशदृष्ट्या अधिक घन असेल तर प्रकाशाचा वेग माध्यम ए मध्ये जास्त असेल. असं होतं का? नाही. बघा आपला जो नियम आहे तो काय सांगतो, जशी जशी घनता जी आहे एखाद्या माध्यमाची ती वाढते तसा तसा प्रकाशाचा जो वेग आहे तो कसा होतो, कमी होतो. प्रकाशाचा वेग का होणार, कमी होणार. ठीक आहे. हा जो नियम आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. घनता वाढली प्रकाशाचा वेग तिथे कमी होणार. ठीक आहे. आता ए ची जर घनता जास्त आहे बरोबर, इथे वेग जो आहे तो इथे कमी होईल का जास्त, बरोबर. वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, जर माध्यम ए हे माध्यम बी पेक्षा प्रकाशदृष्ट्या अधिक घन आहे बरोबर, ए ची घनता जास्त आहे म्हणजेच काय तिथे जो वेग आहे तो कमी असेल आणि वाक्यामध्ये दिलेलं आहे जास्त आहे. जे आहे ते चुकीचं असणार. ब मध्ये दिलेला आहे बघा कोणत्याही माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक हा 1 पेक्षा कमी असू शकतो. बरोबर आहे का? नाही. हे सुद्धा चुकीचं आहे. आता बघा स्नेलचा नियम जर तुम्ही बघितला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आपला जो आहे तो शोधता येतो बघा. ठीक आहे. आता याचा जो फॉर्म्युला आहे जनरली आपण जो आहे कोणत्याही माध्यमाची किंवा कोणताही जो आपला मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शोधताना आपण काय करतो, प्रकाशाचा जो वेग आहे व्हॅक्यूम मध्ये असलेला त्यासोबत आपण याला जे आहे डिवाइड करतो. मग तो किती आहे जनरली 3 गुणिला 10⁸ 3 × 10⁸ हा झाला आपला प्रकाशाचा वेग. ठीक आहे. आता उदाहरणार्थ जर आहे आपण जर प्रकाशाचा वेग हा निर्वाचित पोकळीमधला आपण बघितला म्हणजेच व्हॅक्यूम मधला. आता प्रकाशाचा वेग त्या माध्यमामध्ये बघूयात आपण. मग ती एक तर हवा असेल किंवा पाणी असेल. ठीक आहे. मग पाण्यामध्ये जर आपण कन्सिडर केला पाण्यामध्ये किती आहे वेग 2.25 गुणिला 10⁸. ठीक आहे. कॅन्सल आउट जेव्हा आपण इथे करतो तर समथिंग जे आहे 1.33 आपल्याला जो आहे इथे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा बघायला मिळतो. वाक्य काय दिलेलं आहे एकापेक्षा कमी असू शकतो तर 1 पेक्षा कमी असणारच नाही का, कारण की जी खालची जी व्हॅल्यू आहे माध्यमाची ही नेहमी 3 पेक्षा कमीच असणार आहे. त्यामुळे एकापेक्षा कधीच उत्तर कमी जे आहे ते येणार नाही. जर ती व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त नाहीये तर हे उत्तर जे आहे ते एकापेक्षा कमी येणे हे इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं विधान आहे बघा क जेव्हा प्रकाशाची किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करते तेव्हा त्याचा वेग मंदावतो आणि तो स्तंभीकडे झुकतो. ठीक आहे. तर ऍक्च्युली ए आणि क जे आहे अ आणि क हे कसे आहे कॉन्ट्रास्ट आहे बघा, एक सोबत येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक जे आहे 1 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 50. ठीक आहे. तर 2 जे आहे बघा इथे विधानं दिलेली आहेत पुन्हा. ठीक आहे. आता पहिले जे विधान आहे तिथे दिलेलं आहे की कॉपर ऑक्साईड जे आहे बघा. ठीक आहे. याच्या संदर्भात जे आहे इथे पाणी जे आहे बघा. ठीक आहे. वॉटर त्याचबरोबर हायड्रोजन याच्यासोबत जे आहे आपल्याला जी आहे प्रक्रिया ही बघायला मिळते, रिॲक्शन जी आहे ती अभिक्रिया बघायला मिळते. यामध्ये दिलेलं आहे की कॉपर ऑक्साईडचे ऑक्सिडीकरण होत आहे आणि हायड्रोजनचे जे आहे क्षपण होत आहे म्हणजेच रिडक्शन. ठीक आहे. तर विधान कसं आहे हे चुकीचं आहे बघा. ठीक आहे. ऑक्सिडीकरण होत आहे का? नाही. ऑक्सिडीकरण कशाचं होत आहे? हायड्रोजनचं होत आहे. ऑक्सिजन कोणाला मिळालेला आहे तर हायड्रोजनला इथे मिळालेला आहे बघ. ठीक आहे. त्याचबरोबर हायड्रोजनचे जे आहे क्षपण होते. ठीक आहे. तर क्षपण होत नाहीये त्याचं जे आहे इथे गेनिंग होते म्हणजे ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे. त्याचबरोबर रिडक्शन कोणाचं होतं इथे
कॉपरचं होत आहे. ठीक आहे, तर कॉपरचं जे आहे रिडक्शन होताना आपल्याला दिसतं कॉपर ऑक्साईडचं. ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल आहे तर तो रिलीज झालेला इथून दिसतो. विधान ए जे आहे इथे चुकीचं असणार आहे बघा. दुसरं दिलेलं आहे रिझन, ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन मिळवणे किंवा हायड्रोजन गमावणे, आणि क्षपन म्हणजे ऑक्सिजन गमावणे किंवा हायड्रोजन मिळवणे आहे. तर रिझन जे आहे बघा यामध्येच तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि हाच जो नियम आहे तो तुम्ही विधान ए मध्ये अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर कारण याचं बरोबर आहे, म्हणजेच काय की आर सत्य आहे आणि ए जे आहे ते चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेच उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. विचारलेला आहे की आम्ल, आम्लारी आणि क्षार यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे, आता जे जिप्सम आहे 373 केल्विन तापमानाला तापून प्लास्टर ऑफ पॅरिस मिळवले जाते. ठीक आहे, आणि त्याचे रासायनिक सूत्र हे CaSO4 म्हणजे कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असं आहे. ठीक आहे, असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे प्लास्टर ऑफ पॅरिस आहे तर हे तर आपल्याला मिळवलं जातं. ठीक आहे, 373 केल्विन वरती हीट केल्याच्या नंतर, परंतु याचा जो केमिकल फॉर्म्युला आहे हा इथे नाहीये. याचा केमिकल फॉर्म्युला काय असणार आहे, कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट असणार आहे, हेमीहायड्रेट, डायहायड्रेट नाही. ठीक आहे, तर फॉर्म्युला इथे चुकीचं दिलेला आहे, म्हणजेच काय की अ जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर पुढे बघा, विरंजक चूर्ण जे आहे ज्याला आपण ब्लिचिंग पावडर असं म्हणतो, याच्यामध्ये कोरड्या चुनाच्या निवळीवरती क्लोरीनची अभिक्रिया करून तयार केली जाते. ठीक आहे, तर बेसिकली बघा ब्लिचिंग पावडर मध्ये जे आहे क्लोरीन कंटेंट जो आहे हा सापडतो. ठीक आहे, मग असंही लॉजिक लावून जे आहे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता इथे. त्यानंतर पुढे आहे स्फटिक जल, म्हणजे क्षारांचे एक सूत्र एककामध्ये असलेल्या पाण्याच्या रेणूची निश्चित संख्या होय. ठीक आहे, तर इथे जे आहे बघा क्रिस्टलाइन किंवा क्रिस्टलायझेशन ऑफ वॉटर याला जे आहे डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, तर ब आणि क याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 52. धातूच्या संदर्भात जे आहे काही विधानं दिलेली आहेत. ठीक आहे, तर आता इथे बघा धातू आणि पाणी याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम थंड पाण्यासोबत तीव्र अभिक्रिया करतात आणि ही अभिक्रिया अत्यंत उष्मदायी असते. ठीक आहे, तर हीट प्रोड्यूस जे आहे बघा जनरली याच्यामध्ये होते. मॅग्नेशियम थंड पाण्यासोबत अभिक्रिया करून मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन वायू तयार होतो. तर हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. जनरली बघा थंड पाणी नाही तर वॉर्म वॉटर. ठीक आहे, जर गरम पाणी जर असेल ही अभिक्रिया जी आहे ती जास्त रिएक्टिव्ह असते रादर दॅन लेस रिएक्टिव्ह. ठीक आहे, त्यानंतर क दिलेला आहे की लोखंड, जस्त आणि अॅल्युमिनियम यांची थंड पाण्यासोबत किंवा गरम पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही, परंतु ते पाण्याच्या वाफेसोबत जे आहे ते अभिक्रिया करतात. ठीक आहे, तर हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. इव्हन रस्टिंग ऑफ आयरन, ठीक आहे, जो गंज वगैरे लागतो बघा लोखंडाला, तर गंजणे जे आहे हे जे आहे उदाहरण जे आहे ते तुम्ही लक्षात घेऊ शकता सॉल्व्हिंगच्या वेळेस, की जेव्हा लोखंड जे आहे आणि त्याचं बरोबर व्हेपर म्हणजे मॉइश्चर वगैरे किंवा वाफ जेव्हा जास्त असते तेव्हा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रिॲक्ट करतात. ठीक आहे, अ आणि क जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे बघा 53. कार्बन आणि त्यांच्या संयुगाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. 2 विधान दिलेले आहेत बघा. साबण जे आहे ही जड पाण्यामध्ये प्रभावीपणे स्वच्छता करते, कारण ते पाण्यात असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनांसोबत द्रव्य मिसेल्स तयार करते. तर बघा जड पाण्यामध्ये जेव्हा आपण साबणाचा वापर करतो तेव्हा स्कम नावाचा मटेरियल जो आहे तो तयार होतो. ठीक आहे, स्कम. आता या स्कम मागे तयार होण्यामागे कारण काय आहे, कारण की साबणाचे जे काही मटेरियल्स आहेत, जे काही सॉल्ट्स आहेत, जे काही क्षार आहेत, तर हे विरघळलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांच्या सोबत जे आहे ते जोडतात. ठीक आहे, त्यामुळे जे आहे स्कम नावाचं मटेरियल तयार होतो. म्हणून जे आहे व्यवस्थित कपडे धुतले जात नाही. आर्टिफिशियल जे आहे आपल्याकडे जे पावडर आहे वॉशिंग पावडर याच्यामध्ये जे आहे याला एलिमिनेट केलं जातं बघा तिथे. ठीक आहे, तर बेसिकली जे आहे बघा विधान हे इथे चुकीचं असणार आहे. विधान 2 दिलेलं आहे की साबणाच्या रेणूचे आयनिक टोक जलस्नेही असते आणि ते पाण्याशी संवाद साधते, तर कार्बन साखळी जल विरोधात असते आणि ती तेलाशी जी आहे संवाद साधते. ठीक आहे, तर विधान 2 जे आहे ते इथे बरोबर असणार आहे बघा. ठीक आहे, आता बघा एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. आता बघा पर्याय इतके म्हणजे इझी झालेले आहेत की समजा विधान 1 जर तुम्ही ओळखून घेतलं की चुकीचं आहे, ठीक आहे, तर 1 जर चुकीचं असेल तर आपल्याला ऑटोमॅटिकली जे आहे पर्याय क्रमांक 4 इथे
येऊन जातं, बरोबर. कारण की पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये विधान 1 ला बरोबर कन्सिडर केलेलं आहे. विधान 3 मध्ये पण पहिल्याला जे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये पण विधान 1 ला जे आहे बरोबर कन्सिडर केलेलं आहे. म्हणजेच काय की विधान 4 जे आहे ते आपलं उत्तर इथे येऊन जातं. ठीक आहे. तर विधान 2 जे आहे हे जरी तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही जरी व्हेरीफाय करून नाही शकलात, जर तुम्हाला टाइम कन्स्ट्रेंट असेल तर तरी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतो बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा. ओके. तर दिलेलं आहे की बाष्पीभवन ही एक पृष्ठभागावरील घटना आहे, तर उत्कलन ही एक घाऊक घटना आहे. ठीक आहे. तर बेसिकली व्हेपरायझेशन ही नेहमी सरफेस ऑफ द वॉटर इथे घडत असते आणि उत्कलन जे आहे बॉइलिंग, तर ही मॉलिक्युल्सला जे आहे एक्साइट करून जे आहे थ्रू द हीट, तर ही इंटरनली घडत असते. विधान 1 जे आहे ते बरोबर आहे बघा. कारण असं दिलेलं आहे की बाष्पीभवन दरम्यान पृष्ठभागावरील कण आकर्षण बलावरती मात करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळवतात, तर उत्कलन दरम्यान द्रवाच्या आतील भागातील कण बाष्पावस्थेत जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळवतात. ठीक आहे. तर त्याचं स्पष्टीकरण आहे बघा. ठीक आहे. कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा बॉइलिंग पॉइंट, त्याचबरोबर वेपरायझेशन, सब्लिमेशन, ठीक आहे, मेल्टिंग पॉइंट, या सर्व ज्या कन्सेप्ट आहेत ह्या आपल्याला एक्झामसाठी चांगल्या पद्धतीने रिवाइज करून जायच्या आहेत बघा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. मुख्य कारण त्याचं कन्सेप्ट जी आहे ती कारण मध्ये दिलेली आहे बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 55. मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणाच्या संदर्भात दिलेला आहे. पहिलं विधान आहे की आधुनिक आवर्ती सारणीमधील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या सामान्यतः वाढत जाते. तर वाढते का, तर कमी होते. ठीक आहे. आता पिरियॉडिक टेबल जर तुम्ही ऑब्झर्व केला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही डावीकडून उजवीकडे गेला तर अणुत्रिज्याची आहे ती कमी होणार, वाढणार का, नाही. ठीक आहे. पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं दिलेलं आहे की एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकांची रासायनिक गुणधर्म समान असतात, कारण त्यांच्यातील संयुज इलेक्ट्रॉनाची संख्या सारखीच असते. ठीक आहे. तर व्हॅलेन्स आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, आयसोटोपच्या संदर्भात जे आहे वाक्य दिलेलं आहे. समजा तुम्ही हायड्रोजनचा जर इथे रेफरन्स घेतला तर तुम्हाला जे केमिकल त्याचे फीचर्स आहेत तर ते सेम बघायला मिळतील. मग हायड्रोजनचे जे आयसोटोप आहेत, ड्यूटेरियम आहे किंवा ट्रिटियम आहे, ठीक आहे, किंवा स्वतः हायड्रोजन असेल, हे जे 3 आयसोटोप आहे यांचे जे केमिकल फीचर्स आहेत हे तुम्हाला सारखेच बघायला मिळतात. ठीक आहे. ब इथे बरोबर आहे. क मध्ये दिलेलं आहे की आवर्ती सारणीमधील एकाच गणामधील मूलद्रव्याची संयुज इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन समान असतात. तर असतात बघा हॅलोजन्स आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर इथे नोबल गॅसेस बघितले त्याच्यामध्ये जे आहे संयुजा म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते सारखेच इथे बघायला मिळतील आपल्याला. ठीक आहे. तर ब आणि क इथे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला टेस्टेड पॉलिटीचे प्रश्न आपण बघणार आहोत. 56 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय संविधान सभेने कायदे मंडळाचं काम केलेलं आहे, तर त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं पण काम केलं होतं आणि जी व्ही मावळणकर जे राहायचे तर ते कायदे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते बघा. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसाठी जे आहेत तर आपले प्रसाद. बेसिकली जे आहे संविधान सभेतील काही सदस्य संस्थानांमधून निवड करण्यात आले होते, तर निवड नव्हती बघा. हे जे आहे ना सिलेक्टेड जे आहे तर हे काय होतं ना, हे नॉमिनेटेड होते बघा. ओके. स्वामी नॉमिनेटेड मेंबर्स होते. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे ब आणि काय आहे ब, आन्सर इज अ आणि क. संविधान सभेची स्थापना कॅबिनेट मिशन 1946 नुसार जे आहे तर ती झाली होती. सो मुळात जे आहे बघा नामनिर्देशित सदस्य जे होते आणि ते झाले होते, प्लस बाकीच्या याच्यातून इनडिरेक्टली जे आहे तर ते आपण निवड केलेली आहे बघा. पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो 57 नंबरचा आहे. भारतीय उपराष्ट्रपती पद जे आहे ते कुठल्या संविधानातून आपण स्वीकारलं, तर ते आपण अमेरिकेच्या संविधानातून स्वीकारलेलं आहे. सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहेत तर ते आपल्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत. सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे बघा तर ते तुमचे टिप ऑफ टंग पाहिजेत, पाठ पाहिजेत. US असेल, ब्रिटन असेल, म्हणजे आपण गव्हर्नरचं ऑफिस कुठून घेतलं किंवा ओव्हरऑल जे आहे इमर्जन्सी पॉवर्स किंवा त्यावेळेस फंडामेंटल राईटचे कन्सर्न काय आहेत. सो इच अँड एव्हरीथिंग कॉन्करंट लिस्ट कुठून घेतली, तर हे तुम्हाला पाठ म्हणजे पाठच पाहिजे बघा. तिथं विचार अशा प्रश्नांसाठी आपण करता कामा नाही. देन भारतातलं जे नागरिकत्व आहे बघा ते वंश, जन्म, नोंदणी, नैसर्गिकरण, भूभाग समावेश याच्याद्वारे डील होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिसेंट, बर्थ, रजिस्ट्रेशन, नॅचरलायझेशन, इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. सो बरोबर आहे. अकॉर्डिंग टू प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 9 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट हॅज पॉवर टू मेक लॉज रिगार्डिंग सिटीजनशिप. तर हे 9 नाही, हे 11 पाहिजे. सो 11 नुसार जे आहे सो आन्सर इज ए जे आहे. त्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा इथं तो आहे की तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहेत बघा.
की विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्ट? चीफ मिनिस्टर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशनर, प्राईम मिनिस्टर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, प्रेसिडेंट, ऍडव्होकेट जनरल, गव्हर्नर. तर आता याच्यामध्ये ह्या ज्या पेयर्स आहेत या पेयरमध्ये दुसरी जी व्यक्ती आहे बघा, तर ती कोण आहे? ती नॉमिनेट करणारी, आपली ओथ देणारी व्यक्ती आहे बघा. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनरच्या बाबतीमध्ये तर प्राईम मिनिस्टरच्या जागी जे आहे तर ते प्रेसिडेंट असणं अपेक्षित आहे बघा. सो मुळात जो आहे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला एक तर ओळखणं अपेक्षित आहे की ह्या पेयर्स कशा बेसिसवर लागलेल्या आहेत आणि त्यातून जे आहे आपल्याला उत्तर येतं दॅट इज राष्ट्रपती तिथं असणं अपेक्षित आहे प्राईम मिनिस्टरच्या जागेवर. देन पुढचा जो सिनॅरिओ आहे बघा, की सीएम जे आहेत राज्यपालांना कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी सल्ला देतात. सो लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतील, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी जे आहे ते सल्ला देत नाहीत. सो हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे बघा. आणि हे स्टेटमेंट जे आहे की म्हणजे हे पण बरोबर आहे कारण ते सल्ला देत नाही. सल्ला हे कोलिजियम थ्रू होणार आहे, त्याच्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. जर इथं असं असलं की ते सल्ला देतात तर ते चुकलं असतं. सो तीनही स्टेटमेंट जे आहेत ते आपले बरोबर आहे. उत्तर जे आहे ते अ, ब, क आहे. सो एक गोष्ट एकदम क्लिअर आहे बघा की कोलिजियम सिस्टीम मधूनच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जजेस जे आहे ते डील होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, निवडणूक आयोगाची कर्तव्य आणि अधिकार कुठले कुठले आहेत. सो निवडणूक आयोग जे आहे त्याचे कर्तव्य आणि अधिकार बघताना टेरिटोरियल एरियाज ऑफ कॉन्स्टिट्युएन्सी डिटरमाइन करणं, मतदारसंघांसाठीचं क्षेत्र निश्चित करणं हे बरोबर आहे. निवडणूक चिन्हाबाबत असलेल्या तक्रारींच्या निवारणासाठी न्यायालय म्हणून कार्य करणे हेही बरोबर आहे. सर्व पात्र मतदारांच्या मतदार याद्या तयार करणे. सो तीनही स्टेटमेंट जे आहे बघा, वोटर लिस्ट आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील करणं. सो हे सगळं निवडणूक आयोगाचं जे आहे तर ते कर्तव्य आहे. देन नेक्स्ट वन, भारताच्या राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रियेबद्दल योग्य विधान निवडायचं आपल्याला. सो महाभियोग 14 दिवसाची पूर्वसूचना आवश्यक आहे, बरोबर आहे बघा. हा प्रस्ताव फक्त लोकसभेत सादर होतो का? तर नाही, हा राज्यसभेत सुद्धा सादर करता येतो. त्याच्यामुळे स्टेटमेंट जे आहे ब आपलं चुकीचं आहे बघा. राष्ट्रपती स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत स्वतःचा बचाव करू शकतात. आता जेव्हा इम्पिचमेंट किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत तर ते तिथं असू शकतात का किंवा ते तिथं राहू शकतात का? सो मुळात जे आहे तर तो एक राहतो की ते स्वतः तिथं प्रेझेंट राहू शकतात. सो एकंदर जे आहे ए अँड सी इज द आन्सर जे आहे बघा. आणि याच्याकरता पण जे आहे तुम्हाला 1/4 सदस्यांची जी आहे आधी परवानगी लागते. ते पण त्याच्यामध्ये जर स्पीकर असेल किंवा मग चेअरमन असेल त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं तर ते वर्क होईल, अदरवाईज ते वर्क होणार नाही. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या निवडीबद्दल चुकीचं विधान निवडा. सो इथं जे आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देतात बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जे आहे नियुक्तीपूर्वी भारताचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत केली जाते. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये कोलेजियम प्रणाली लागू आहे. सो आता तुम्हाला जे आहे याच्या आधीचा एक प्रश्न होता बघा सीएम संबंधीचा, की तिच्यामध्ये पण हा सिनारिओ होता की हिच्यामध्ये आपण जर बघितलं तर सीएम जे आहे ते सल्ला देत नाही असा तो कन्सर्न होता. तिथं आपण बघितलं की कोलिजियम सिस्टीम जी आहे ती लागू आहे. आता इथं जे आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देतात का? तर नाही, राज्यपाल शपथ देतात बघा. सो इथं राज्यपाल, गव्हर्नर हा कन्सर्न आहे. तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं होतं. सो इथं जे आहे की भारताचे राष्ट्रपती जे आहे मुख्य न्यायाधीश आणि त्याचे आहे बघा उच्च न्यायाधीशांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती मुख्य आपले चीफ जस्टिस आणि राज्याचे जे गव्हर्नर आहेत त्यांचे सल्लामसलत करतात, ते बरोबर आहे. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीमध्ये कोलेजियम प्रणाली लागू आहे तर तेही बरोबर आहे. सो उत्तर फक्त जे आहे चुकीचं स्टेटमेंट जे आहे बघा. घटनेतील कलम 14 मधील तरतुदीनुसार योग्य विधान निवडा. आता इथं जे आहे हा हक्क सर्व भारतीय आणि परकीय नागरिकांना सुद्धा प्राप्त होतो. आणि आर्टिकल 14 जे आहे बघा, तुम्हाला फंडामेंटल राईट जेव्हा बघतो आपण तर त्याच्यामध्ये एक गोष्ट येते की कुठले फंडामेंटल राईट भारतीयांसाठी आणि कुठले परदेशी नागरिकांसाठी आहे. सर्व व्यक्तींना कायद्याचं समान संरक्षण आहे. यानुसार सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहे. सो 14 जे आहे बघा तर याचं उत्तर अ, ब, क असं आहे. 14 मध्ये सगळे सिनॅरिओ जे आहे एकदम क्लिअर आहेत बघा. इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्याचं समान संरक्षण. देन राज्याची जी आहे मार्गदर्शक धोरणं ओळखा. ग्रामपंचायत स्थापन करणं जे आहे बघा, आर्टिकल 40 जे आहेत गांधीयन प्रिन्सिपल्स मध्ये आपण बघतो. त्याच्यानंतर जे आहे बघा दुसरा जो सिनॅरिओ आहे की तुम्हाला महिला आणि पुरुषांना जे आहे समान वेतनाचा सिनॅरिओ जो आहे हेही बरोबर आहे बघा. आर्टिकल 39 जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर जे आहे निर्वाह वेतन मिळणं जे आहे 43 मध्ये जे आहे
किंवा एकंदर आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा जे आहे 51 मध्ये आहे. सो हे सगळं जे आहे बरोबर आहे बघा. डीपीएसपी जे आहे, डीपीएसपी जे आहे ते नॉन जस्टिसेबल आहे, आपण कोर्टात जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी भाग 20 मध्ये तरतुदी आहेत आणि संविधान दुरुस्ती विधेयक सादर करणारा राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक नसते. सो हेही स्टेटमेंट बरोबर आहे. अमेंडमेंट्स जे आहेत त्या अमेंडमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला पार्ट्स जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहे बघा. पार्ट 20 आणि त्यातल्या त्यात परमिशनची गरज नाही. आर्टिकल जे आहे 368 आहे बघायच्या करता. त्याच्यानंतर पुढचा सिनेरिओ आहे अनुसूचित जाती आदिवासी क्षेत्राशी संबंधित ज्या गोष्टी आहेत बघा तर त्या कुठल्या भागामध्ये आहेत. सो बेसिकली जे आहे भाग जो आहे तर तो 10 आहे. आता इथं शेड्यूल मध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. तो शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 ते शेड्यूल्स आहेत बघा. पार्ट जो आहे तर तो 10 आहे. ट्रायबल आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या तिथे दिलेल्या आहेत बघा. सो याच्यामध्ये जे आहे तुम्हाला आर्टिकल 244 आणि 244A जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे ना. 244A. ओके. देन नेक्स्ट वन पंचायतीमधलं जे आरक्षण आहे बघा तिच्यातलं म्हणजे आता कलम आणि तिच्यामधलं प्रोव्हिजन्स असं तुम्हाला जे आहे इथं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. आरक्षण 243D, कालावधी 243F हे ई पाहिजे इथं. त्याच्यानंतर ग्रामसभा 243A आणि निवडणुका 243K जे आहे. सो रुटीन याच्यामध्ये आपल्याला कलम विचारणं जे आहे तर ते आहे आणि कालावधी जो आहे तर तो तुम्हाला सांगितलेला आहे ई मध्ये. मग आता हे काय आहे एफ काय, एफ जे आहे पात्रतेचा सिनेरिओ येतो याच्यामध्ये क्वालिफिकेशन. ओके. सो उत्तर जे आहे अ क ड जे आहे. देन नेक्स्ट भारतीय घटनेमध्ये भाग 9A हा 73व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेला आहे. नगरपालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग जो आहे तर तो आयोजित करतो आणि नगरपालिकेच्या विघटनानंतर 1 वर्षाच्या आत निवडणुका घेणं बंधनकारक आहे. तर ते 6 months जे आहे बघा. सो असा हा सिनेरिओ याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो की 6 महिन्यामध्ये जे आहे ते झाल्या पाहिजेत. आणि पहिला जो आहे बघा भाग 9A तर हा 73 नाही 74वी घटनादुरुस्ती. त्यामुळे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे बघा. आणि राज्य निवडणूक आयोग जे आहे ते आयोजित करतो. सगळ्या काही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे त्याच्या संबंधी जे आहे आपल्याकडे जे आहे ते राज्य निवडणूक आयोग आहे फक्त ब. त्याच्यानंतर 17वा जो प्रश्न आहे बघा इथं पंचायत समितीच्या अर्थसंकल्पांना कोण मान्यता देतं. सो पंचायत समितीचा जो अर्थसंकल्प असतो बघा त्याला झेडपी द्वारे जे आहे तर ती मान्यता मिळते. झेडपी त्याला जे आहे डील करतो बघा. सो मुळात एकंदर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल किंवा आपलं जे संविधान आहे त्यातले पार्ट्स कलम जे आहे ते थोडे प्रॉपरली तुम्ही बघणं अपेक्षित आहे बघा. चला इकॉनॉमिक्सचा 71वा प्रश्न बघा. आर्थिक समावेशनामुळे बचतीची सवय किंवा आर्थिक सुरक्षिततेच्या संस्कृतीला चालना मिळते. हे बरोबर आहे बघा. कारण इकॉनॉमिकल सिक्युरिटी तुम्हाला मिळते. आर्थिक समावेशनाच्या अर्थव्यवस्थेवर गुणकार प्रभाव पडतो आणि गरिबी निर्मूलन होतं. पॉवर्टी जे आहे गरिबी जी आहे ती कमी होते कारण आपण जे आहे फिनान्शियल इन्क्लुजन करतो. समाजातले सगळे घटक जे आहे तर याचा भाग बनतात. आर्थिक समावेशनामुळे स्वस्त आणि औपचारिक कर्ज स्रोतांना उपलब्धता होते आणि रोजगाराला पण जे आहे तर ती चालना मिळते बघा. लैंगिक समानता आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये आर्थिक समावेशनाची कोणती भूमिका नसते. तसं नाहीये. आर्थिक समावेशन केल्यामुळे जेंडर इक्वॅलिटी जे आहे इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक्स ते तुम्हाला बघायला मिळतं बघा. आणि त्याच्यामुळे महिला ज्या आहेत त्यांना इथून जे आहे एम्पॉवरमेंट मिळते. सो बेसिकली जे आहे याच्यामध्ये ती भूमिका असते. सो उत्तर जे आहे तर ते अ ब क असं आहे बघा. ओके. सो डी जो आहे आपला तर तो इनकरेक्ट आहे कारण त्याचा मेजर रोल याच्यामध्ये आहे. सो ही एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 72 नंबरचा प्रश्न आहे बघा. सेचल्स ब्ल्यू बॉन्ड. आता बघा बॉन्ड्स जे असतात तर ते रिलीज केले जातात वेगवेगळ्या देशांद्वारे. महानगरपालिकांनी पण केलेले आहेत बघा. कर्ज रोखे ज्याला आपण म्हणतो. सोव्हेरियन ब्ल्यू बॉन्ड जे आहे तर तो रिलीज करणारा देश जो आहे तो सेचल्स आहे. सेचल एक बेट आहे बघा. सो शाश्वत सागरी आणि मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी जे आहे बघा. सो रिपब्लिक ऑफ सेशल्सनी जगातले पहिले सोव्हेरियन ब्ल्यू बॉन्ड्स आणले. एडीबी असिस्टेड सेचल्स इन स्ट्रक्चरिंग द बॉन्ड अँड रिचिंग आउट टू इन्व्हेस्टर. तर याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने मदत केली आहे सगळं करताना. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. वर्ल्ड बँकेने ही मदत केलेली आहे बघा. सो त्याच्यामुळे जे आहे इथलं फक्त स्टेटमेंट एक बरोबर आहे. सेचल्स हा जो देश आहे हा जगातला पहिला असा देश आहे ज्यांनी ब्ल्यू बॉन्ड्स आणलेत बघा. आता हे ब्ल्यू बॉन्ड जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आर्टिकल 14 जे आहे आपलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट 14 जे आहे की जे इकॉनॉमीशी संबंधित आहे ब्ल्यू इकॉनॉमीशी तिच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतो बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तो सेबी संबंधीचा आहे. सेबी काय करतं आजच्या डेटमध्ये तर शेअर मार्केट किंवा कॅपिटल मार्केट मधला जो इन्व्हेस्टर आहे
त्याचं हित जपणे ऍज वेल ॲज जे आहे की तिच्यामधले इतर प्लेयर जे आहेत त्यांच्या बाबतीतल्या पण गोष्टी बघणं हे सेबीचं काम असतं. सेबीला सुरुवातीला स्टॅट्युटरी बॅकिंग नव्हतं, नंतर ते आलेलं आहे बघा. सो सेबी संबंधीचे प्रश्न जे आहेत तर ते आपण जेव्हा बघतो तर याच्यामध्ये फंक्शन्स विचारलेले आहेत तुम्हाला की सेबीचे फंक्शन्स कुठले आहेत. तर सेबीचे फंक्शन जे आहे बघा की हे स्टॉक एक्सचेंजला रेग्युलेट करतं आणि त्याचं इफेक्टिव्ह फंक्शनिंग पण बघतं. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला रेग्युलेट करतं बघा. इट रजिस्टर अँड रेग्युलेट मार्केट पार्टिसिपेंट्स सच एज ब्रोकर, सब ब्रोकर्स, अंडर रायटर्स अँड ऍडवायझर्स. तर हे पण बरोबर आहे. आणि इट प्रिव्हेंट्स माल प्रॅक्टिसेस लाईक इनसाइडर ट्रेडिंग. इनसाइडर ट्रेडिंग काय राहते, एखाद्या बिझनेस बद्दल आतली माहिती इतरांना सांगणे. सो हा पण एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा असतो. सो ऑल ऑफ द अबो सेबी बद्दलचे सगळे स्टेटमेंट बरोबर आहे बघा. क्राऊड फंडिंग जे आहे तर एक टर्म आहे. क्राऊड फंडिंग ही गोष्ट कशी असते ना की आपण जास्तीत जास्त लोकांकडून कमी कमी पैसे जमा करायचे, तिच्यातून गोष्टी वर्क होतात. क्राऊड नावातच आहे. क्राऊड म्हणजे मॅक्झिमम लोक जे आहेत क्राऊडद्वारे होणारी फंडिंग, दॅट इज क्राऊड फंडिंग. सो तुम्हाला विचारलंय बेस्ट डिस्क्राईब काय करतं, रेझिंग लार्ज कॅपिटल फ्रॉम सिंगल इन्व्हेस्टर. तर नाही, नावातच एक क्राऊड पाहिजे. रेझिंग स्मॉल अमाऊंट ऑफ मनी फ्रॉम मेनी इंडिव्हिज्युअल थ्रू ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर हे सोपं कशातून होतं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म. बरेचसे जे आहेत कोविडच्या काळामध्ये जे आवाहन केले गेले होते बघा. गव्हर्नमेंट फंडिंग फॉर स्टार्टअप हे याच्यात येत नाही. बँक लोन फॉर बिझनेस हे याच्यात येत नाही. क्राऊड फंडिंग म्हणजे स्मॉल अमाऊंट जी आहे ती मॅक्झिमम लोकांकडून डील करणे. त्याच्यानंतर जे आहे 75 नंबर जे आहे बघा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे त्याच्या संबंधीचा प्रश्न आहे की इंडिया पोस्ट पेमेंट बँक 2017 मध्ये आली अंडर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट विथ 100% गव्हर्नमेंट इंडिया इक्विटी. पेमेंट बँक्स जे आहेत त्याच्यावर प्रश्न आपल्याला येतात. पेमेंट बँक जी आहे बघा, पोस्ट पेमेंट बँक, सो ही सेव्हिंग आणि करंट अकाउंटसाठी जे आहे तर ती महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये नियर अबाउट 5 लाख नाही 2 लाखापर्यंतचे जे आहे तर ते बॅलन्स आपण डील करू शकतो. सो बेसिकली इथं जे आहे फक्त स्टेटमेंट जे आहे ते योग्य आहे. कारण ह्या ज्या बँका आहेत बघा तर ह्या बँका काय करतात, तुम्हाला 7 करंट अकाउंट अप टू द बॅलन्स ऑफ 2 लाख रुपीज जे आहे तर ते डील होऊ शकतं. म्हणजे 5 लाख एवढी अमाऊंट तिथं जे आहे तर ती वर्क होत नाही बघा. डिपॉझिट 2 लाखापर्यंतचे आहे. देन 76 नंबरचा प्रश्न आहे बघा, चलन विषयक धोरण समिती जी असते बघा, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, तिच्यामध्ये 6 मेंबर्स असतात. 3 फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 3 एक्सटर्नल मेंबर्स नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. तर हे चुकीचं आहे बघा, रिअपॉइंटमेंट होत नाही याच्यामध्ये. आणि आरबीआय गव्हर्नर इज एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ एमपीसी. सो आन्सर इज ए अँड सी. मॉनिटरी पॉलिसी जे आहे 6 लोक आहेत बरोबर आहे, 3 इकडून 3 तिकडून जे आहे. आणि याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की परत रिअपॉइंटमेंटचा याच्यामध्ये इश्यू नाही आहे बघा. त्यानंतर जे आहे बँक रेट जो आहे त्याचा प्रश्न आहे बघा. बँक रेट जो असतो तर बँक रेटचा जर आपण विचार केला तर आरबीआय प्रोव्हाइड्स लॉंग टर्म लोन्स टू शेड्यूल कमर्शियल बँक्स विदाउट अप्रूव्ड सिक्युरिटी. त्याला जे आहे बँक रेट म्हटलं जातं. इट फिक्सेस 25 बेसिस पॉइंट्स अबोव द रेपो रेट. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. रेपो रेट पेक्षा 25 बेसिस पॉइंट जास्त असतो. सो बँक रेट जो आहे बघा, सो हे रेपो काय आहे, रिपर्चेस ऑब्लिगेशन आहे बघा. बँक हा जो असतो तो लॉंग टर्म मध्ये डील होतो. देन नीती आयोग जे आहे, नीती आयोग याची स्थापना 1 जानेवारी 2025 ला झाली बघा. आता नीती आयोग एक संविधानिक संस्था आहे असं इथं लिहिलं, नॉन कॉन्स्टिट्युशनल. तो इथं विषयच येत नाही. आर्थिक अधिकार पण त्याच्याकडे नाही आहेत. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सो ब जिथं आहे ते काढून टाका. तुमचं उत्तर आहे अकड. नीती आयोग एक सल्लागार थिंक टँक आहे. राज्यांना निधीचं वाटप जे आहे वित्त मंत्रालयामार्फत जे आहे आता केलं जातं. कारण पहिले फिनान्स कमिशनकडे जे आहे आपलं प्लॅनिंग कमिशनकडे अधिकार होते बघा, तिथे इकॉनॉमिकली जे आहे फंडिंग डील करत होते. आता हे यांच्याकडे नाही आहे. हे फक्त आणि फक्त काय आहे तर एक प्रकारे जे आहे थिंक टँक किंवा पॉलिसी मेकिंग मध्ये बॉटम अप अप्रोचनी कामं करणारे लोक म्हणजे नीती आयोग जे आहे बघा. पंचवार्षिक योजना जी आहे बघा पहिली, तर पहिली पंचवार्षिक योजना हेरॉड डोमन मॉडेलवर होती आणि तिचं लक्ष जे होतं 2.1 होतं, ते पण आपण 2.6 अचीव्ह केलं होतं. चांगलं आहे. सामुदायिक विकास कार्यक्रम, कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम 52 मध्ये इथं सुरू झाले होते बघा. फोकस जो होता तो ऍग्रिकल्चर, इरिगेशन है ना, ग्रामीण विकास, किंमत स्थिरता हा होता. ग्रामीण लघु विकास उद्योग समिती जी आहे कर्वे समिती 1956 मध्ये स्थापन झाली होती, 1955 मध्ये स्थापन झाली होती. सो इथं जे आहे अ ब क असं आपलं उत्तर आहे. सो पहिली पंचवार्षिक योजना आन्सर इज अ ब क. देन फिस्कल डेफिसिट जे आहे बघा, फिस्कल डेफिसिट बद्दलचा हा प्रश्न आहे.
फिस्कल डेफिसिट इज अ डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंट अर्न्स अँड इट्स टोटल एक्सपेंडिचर. राजकोषीय धोरण, गव्हर्नमेंटने किती पैसे कमवले आणि गव्हर्नमेंटने किती खर्च केले याच्यातला डिफरन्स म्हणजे फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट इंडिकेट्स टोटल बॉरोविंग रिक्वायरमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट फ्रॉम ऑल सोर्सेस. गव्हर्नमेंटनी सर्व सोर्सेस कडून किती जे आहे बॉरो केलेलं आहे ते याच्यामध्ये येतं. फिस्कल डेफिसिट इज इक्वल टू बजेट डेफिसिट म्हणजे बॉरोइंग फ्रॉम आरबीआय प्लस मार्केट बॉरोइंग्स अँड लायबिलिटी. सो हेही बरोबर आहे आणि याचं उत्तर जे आहे तर ते ऑल ऑफ द अबोव जे आहे बघा. सो फिस्कल डेफिसिट सारखी जी टर्म आहे ती आपल्यासाठी खूप खूप महत्वाची आहे. फिस्कल डेफिसिट जे आहे बघा त्यावर रुटीन प्रश्न आपल्याला असतात. उद्या तुम्हाला जे आहे युपीएससीने काय केलं होतं याचे आकडे दिले होते बघा. म्हणजे बजेट डेफिसिट जे आहे तर ते 1500 आहेत समजा, किंवा मग मार्केट बॉरोइंग जे आहेत लायबिलिटी 100 आहे, तर मग ऍक्च्युअली फिस्कल डेफिसिट किती झालं तर मग हे 1500 + 100 म्हणजे याच्यावर गणित पण विचारली होती. देन सिन टॅक्स. सिन टॅक्स हा आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या वस्तूंवर लावला जातो. हे बरोबर आहे बघा. सिन टॅक्स, सिन म्हणजे काय पाप, किंवा डिमेरिट गुड्स जे असतात की जे गुणवत्ता डील नाही करत, मग याच्यामध्ये काय येतं बघा, अल्कोहोल, टोबॅको अशा गोष्टी ज्या आहेत यांना नियंत्रित करणं की त्याचा वापर कमी करणं याच्यासाठी असतो. केवळ लक्झरी चैनीच्या वस्तूंवर लादला जातो तसं नाही आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपण मोबाईलचा विचार केला तर मोबाईल तुम्हाला जे आहे 10-20 हजारापासून जे आहे ते लाखांमध्ये पण मिळतात. पण मग मोबाईल घेतल्यानंतर जे आहे की तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईलच असं काय नाही. तो 7,000 पण होतो आणि 2 लाखांनी पण होतो. सो हे फक्त लक्झरी गुड साठी नाहीये. अ आणि ब वरच्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. देन नेक्स्ट वन जे आहे आता 82 जो आहे बघा आपला, इथं जे आहे डिफ्लेशनच्या काळात सरकारी खर्च वाढल्याने अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा होतो, तो वाढण्यास मदत होतो. काय होतं ना, जेव्हा मार्केटमध्ये जे आहे मंदी येते किंवा रेसेशन येतं तर गव्हर्नमेंट जे आहे मार्केटला बूस्ट करण्यासाठी गोष्टी डील करतं. गव्हर्नमेंट जे आहे मार्केटमध्ये पैसा होतो. बँक दर आणि रेपो दर कमी केल्याने अर्थव्यवस्थेतला पैशाचा पुरवठा कमी होतो, कमी नाही जास्त होतो. कारण बँक रेट काय आहे आता आपण बघितला बघा. बँक रेट लॉंग टर्म मध्ये शेड्यूल कमर्शियल बँकेला आरबीआय पैसे देत आहे. सो जर तिथे इंटरेस्ट रेट जास्त असेल तर ऑब्विसली बँकांकडचा पैसा कमी होऊन जाईल. तो कमी झाला तर बँकेचा पैसा वाढतो, बँकेचा पैसा वाढला तर बँकेची मार्केटमधली लिक्विडिटी वाढवण्याची क्षमता पण वाढून जाते. सो तिच्यामुळे जे आहे हे चुकीचं आहे, हे जास्त पाहिजे. करामध्ये कपात केल्याने मागणी वाढते, किंमत घसरण रोखण्यास मदत होते. आता करात कपात झाली, लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील. लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील म्हटल्यानंतर जे आहे मार्केटमध्ये जास्त पैसा येणार. ओके, सो इथं जे आहे अ आणि क जे आहे बघा, उत्तर जे आहे तुमचं अ आणि क. ओके, ब चुकीचं आहे. देन दीर्घकालीन बेरोजगारी देशाच्या अर्थव्यवस्थेचे दीर्घकालीन वैशिष्ट्य जे आहे बघा. क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट जे लॉंग टर्मचं फीचर आहे. ही बेरोजगारी कृषी क्षेत्रातील हंगामी बदलांमुळे होते. नाही, कृषी क्षेत्रातले जे हंगामी बदल आहे त्याला आपण सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट जी राहते बघा तर ती स्ट्रक्चरल असते. इकॉनॉमीचं स्ट्रक्चरच गडबड असतं, त्याच्यामुळे क्रोनिक एम्प्लॉयमेंट लॉंग टर्म मध्ये चालते जर तुम्ही ते स्ट्रक्चर्स मधले चेंजेस केले नाहीत तर. सो क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट हा सिनेरिओ जो आहे तर तो लक्षात ठेवा बघा. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन, परिस्थितीजन्य गरिबी जी आहे बघा. सिच्युएशनल पॉवर्टी ऑकर्स व्हेन अ पर्सन फॉल्स बिलो द पॉवर्टी लाईन ड्यू टू सडन इव्हेंट लाईक अनएम्प्लॉयमेंट अँड नॅचरल डिझास्टर. सिच्युएशनल पॉवर्टी इज अ परमनंट इन नेचर अँड कंटिन्युअस फॉर जनरेशन जे आहे बघा. तर आता बघा हे बरोबर आहे की एखादी अचानक अशी घटना उद्भवते की जिच्यामध्ये तुम्हाला जे आहे याला सामोरं जावं लागतं. समजा घरात ऍक्सिडेंट झाला, अचानक एखादं कोविड सारखी सिच्युएशन आली, डिपेंड करतं. पण हे टेम्पररी असतं, काही काळाने आपण याला ओव्हरकम करतो, हे परमनंट नसतं. सो आन्सर इज ए. देन नेक्स्ट वन, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन वर्क करतंय, बरोबर आहे. आणि नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन जे आहे ती एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. तर काय संबंध येत नाही 2019 मध्ये थ्रू मर्जर ऑफ NSSO आणि CSO. तर हे मर्जर जे आहे तर इथं NSO मध्ये झालेलं आहे बघा हे. सो नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनचा याच्याशी काही एक संबंध येत नाही. सो बेसिकली हे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडीचा संबंध तसा पण येत नाही बघा. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जे आहे याचं उत्तर जे आहे तर ते फक्त ए आहे. ओके, सो इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला पण बघाव्या लागतील बघा. काही प्रश्न हे फॅक्च्युअल होते. सो रिव्हिजन जे आहे आता 8 टेस्ट झालेले आहेत, आधीचे पण गोष्टी समोर घ्या आणि त्याच्यानुसार प्रॉपरली रिव्हिजन करा. चालू घडामोडीचा पहिला प्रश्न बघा. अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून निवड झाली बघा. सो मुंबई महानगरपालिकेला पहिल्यांदा जे आहे
महिला अधिकारी जे आहेत ते आयुक्त म्हणून लाभलेल्या आहेत, अश्विनी भिडे मॅडम. आणि 2005 IAS बॅचच्या त्या होत्या, तर 1995 बॅच आहे त्यांची. सो 2005 नाही आहे उत्तर जे आहे फक्त. महिलांशी संबंधित जे रेफरन्सेस आहेत बघा, की जे पहिल्यांदा सचिवपदी आलेले आहेत बघा, तर मधल्या काळामध्ये तुम्हाला पोलीस महासंचालकपदी जे आहेत. सो वेगवेगळ्या याच्यामध्ये महिलांचा जो रोल तुम्हाला दिसून येतो, सो त्या गोष्टीचा प्रॉपरली तुम्ही बघणं अपेक्षित आहे. प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, केरळमधलं वर्काला हे केरळमधलं एक किनारपट्टीवरचं शहर आहे बघा. 20 शहर शून्य कचऱ्याच्या दिशेने या उद्घाटन उपक्रमामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. हा उपक्रम जो आहे संयुक्त राष्ट्राच्या अंडर झिरो वेस्टच्या अंडर वर्क होतो. झिरो वेस्ट आणि UN हॅबिटेट आणि UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम याच्याद्वारे हा राबवला जातोय. हा उपक्रम जलद विकासासाठी जीवाश्म इंधनावर आधारित शहरी प्रणालींना प्रोत्साहन देतो. आता बघा, म्हणजे तुम्ही फक्त शांतचित्ताने जरी वाचलं तर तुम्ही याला बाहेर काढू शकता. याच्यामध्ये रिसायकलिंग वगैरे गोष्टी आहेत बघा. झिरो वेस्ट असा कन्सर्न आहे हा. याच्यामध्ये कसल्याही पद्धतीने आपल्याला जे आहे फॉसिल फ्युल वापरायचं नाही. वेस्ट रिडक्शन, रिसोर्स इफिशियन्सी आणि जे आहे एक सर्क्युलर इकॉनॉमी जे आहे तो सिनॅरिओ याच्यामध्ये येतो. आणि याच्यामध्ये शून्य कचरा पद्धतींसाठी जागतिक सहकार्य आणि ज्ञान देवाणघेवाणीला प्रोत्साहन आहे बघा. सो बेसिकली जे आहे इथं ड हे आपलं उत्तर आहे. म्हणजे जर शांतचित्ताने जरी वाचलं ना तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या डील होतात बघा. आंध्र प्रदेशने अमरावती येथे भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर जे आहे लॉन्च करण्याचा जो आहे तर तो कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि हा नॅशनल क्वांटम मिशनचा एक भाग आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे बघा. करंटमध्ये तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या खूप प्रॉमिनंटली आपल्या ओव्हरऑल जे आहे बघा, सायन्स टेक्नॉलॉजी असेल, पॉलिसी मेकिंग असेल, तर त्या याच्यामध्ये इम्पॅक्ट टाकणाऱ्या गोष्टी आणि पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी, सो त्या जरा प्रॉपरली बघा. आपले करंटचे सेशन्स पण जे आहे बघा नेक्स्ट वीक पासून सुरू होतील युट्यूबवर. तिच्यामध्ये 2 वर्षाचा करंट आपण कव्हर करू. तिच्यामुळे तुम्हाला तोही इश्यू राहणार नाही. पूर्णपणे डिजिटल जनगणना कुठल्या दिवसापासून सुरू होते? 1 एप्रिल 2026. जनगणनेसाठीची जी डेट आहे ती प्रॉपरली लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर जे आहे बघा, भारतामध्ये जे आहे आपण नॉन सर्टिफाईड CCTV कॅमेरे जे आहेत त्याच्या विक्रीवर बंदी घालणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. म्हणजे आता झालेली आहे बंदी जी आहे ती. आणि या नियमावलीचं उद्दिष्ट जे आहे तर ते परदेशी तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व जे आहे ते वाढवणं आहे बघा. सो इथं बघा एक गोष्ट सिंपल आहे की आता हे नॉन सर्टिफाईड कुठून येतात? मोस्ट प्रॉब्ली चायना. याच्यावर अवलंबित्व वाढवायचं का आपल्याला? तर नाही, याच्यावरचं अवलंबित्व कमी करायचं आहे, हा सिनॅरिओ आहे. सो त्याच्यामुळे आन्सर जे आहे फक्त अ आहे बघा. देन नेक्स्ट वन 91 नंबरचा प्रश्न आहे बघा. निफ्टी ब्रॅक्टालस काली किंवा काली नाईट फ्रॉग हा कुठं सापडला? हा वेस्टर्न घाटमध्ये सापडलेला आहे. ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर हा जो आहे तर तो कर्नाटकमध्ये सापडला आहे बघा. सो बेसिकली एकंदर हा जो फ्रॉग आहे हा फ्रॉग फार फार महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की एकंदर हा फ्रॉग जो आहे तो काली रिव्हर आणि त्याच्याशी संबंधित रिजन मध्ये येतो. सो मग तुझ्यामुळे काय होतं ना की आपल्याला असे जे प्रश्न आहे तर ते विचारले जाण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त असतात बघा. कारण काय आहे, रुटीन मध्ये ज्या काही स्पेसिस आहेत तर त्याच्यावर प्रश्न जे आहेत ते वापरले तर विचारले जातात. पण नॉर्थ ईस्ट मध्ये पण विचारलेल्या स्पेसिस, सापडलेल्या स्पेसिस त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. इंडोनेशियाने जे आहे बघा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातलेली आहे. हे बरोबर आहे. आणि हे धोरण 28 मार्च पासून लागू झालंय. त्यांचं परिणाम 7 कोटी मुलांवर होण्याची शक्यता आहे बघा. सो इंडोनेशियाच्या बाबतीमध्ये जे आहे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. बऱ्याचशा देशांमध्ये हे वर्क होत आहे आता. ओके. तुम्हाला एक अजून देश सांगितला होता बघा जिथं 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडियाची बंदी घातलेली आहे. तो देश तुम्हाला जर आठवत असेल तर मला सांगा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे बघा तर ते US वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग संबंधीचं आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, नियोक्ता प्रतिष्ठा, संशोधन याच्यावर आधारित संस्थांचं मूल्यमापन होतं. आणि IIM अहमदाबाद जे आहे बघा, IIM अहमदाबाद त्याच्यामध्ये बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज मध्ये जागतिक स्तरावर 21वे स्थान आपल्याला भेटलेलं आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मार्केटिंग विषयाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदाच भारतीय संस्थेने प्रवेश केलेला आहे. पहिलीच वेळ आहे बघा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IIM अहमदाबाद म्हणजे मार्केटिंग संबंधीचा जर विचार केला तर मार्केटिंग संबंधीची संस्था पहिल्यांदाच इथं एंट्री करते आहे. सो जागतिक स्तरावर. आणि त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. नेक्स्ट वन जे आहे बघा अलीकडे लॉन्च झालेला आहे बघा MLAtrack.com. MLAtrack.com याच्यामध्ये नावातच बघा MLA मिनिस्टर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. सो केरळ मधले जे आमदार आहे त्यांना विधिमंडळाच्या क्रियाकलापाचा जो आहे किंवा
लेजिस्लेटिव्ह ऍक्टिव्हिटीज ज्या आहे केरळच्या त्या कळाल्या पाहिजे त्याच्याकरता हे केलेलं आहे बघा. सो MLAtrack.com केरळचा इनिशिएटिव्ह आहे. सो केरळच्या रेफरन्सने जो आहे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे बघा. देन नेक्स्ट वन जे आहे जल जीवन मिशन. आपल्याला माहिती आहे बघा, जल जीवन मिशन जे होतं त्याचं उद्दिष्ट होतं की ग्रामीण भारतातल्या घरांना 2024 पर्यंत नळाचं पाणी मिळालं पाहिजे. हे बरोबर आहे. आता जल जीवन मिशन 2 आलेलं आहे बघा. हिच्यामध्ये सर्व्हिस डिलिव्हरी, सस्टेनेबिलिटी आणि डिसेंट्रलाइज जे आहे गव्हर्नन्स याच्यावर फोकस आहे. सो तुम्हाला हा एक रेफरन्स माहित पाहिजे, जल जीवन मिशन आणि जल जीवन मिशन 2 याच्यातला नेमका डिफरन्स काय आहे. सो तो आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचा आहे बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे जगातली पहिली केवळ माल वाहतुकीसाठी समर्पित शिंकानसेन जे आहे ती कुठल्या देशाने सुरू केलेली आहे बघा. शिंकानसेन जे आहे ती जपानने सुरू केलेली आहे ना. वर्ल्ड फर्स्ट डेडिकेटेड फ्रेड ऑनली शिंकानसेन. फक्त आणि फक्त जे आहे माल वाहतुकीसाठी जपानने जे आहे ट्रान्सपोर्ट सुरू केलेलं आहे. भारताचं पहिलं राज्य नाविन्यपूर्ण अभियान जे आहे ते आगरतळा त्रिपुरा इथं लॉन्च झालेलं आहे बघा. फर्स्ट स्टेट इनोव्हेशन मिशन आगरतळा त्रिपुरा. आता हे जर सगळे प्रश्न तुम्ही बघत गेला बघा तर त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथं स्टेटचे जे सिनारिओ आहेत तर तेही पहिल्यांदा जे घडत आहेत ते पण महत्वाचे आहेत. आणि हे कशाचा भाग आहे, अटल इनोव्हेशन मिशन 2 चा भाग आहे. अटल इनोव्हेशन मिशन कशाच्या अंडर वर्क होतं, नीती आयोगाच्या अंडर वर्क होतं. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. 98 वेबलेन गुड्स काय असतात बघा. वेबलेन गुड्स या अशा गुड्स असतात की जिच्यामध्ये किंमत वाढली की त्याची मागणी वाढते. म्हणजे हे आर्टिफॅक्ट्स असतात बघा. एखादं आर्टिस्टिक गोष्ट जी राहते त्याची किंमत जेवढी जास्त तेवढी त्याची मागणी जास्त. सो इथं जे आहे किंमत वाढल्यावर मागणी वाढते ते वेबलेन गुड्स असतात बघा. देन नेक्स्ट वन जे आहे की भारत आणि जपान दरम्यान धर्म गार्डियन ही जी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज होते त्याची 7वी आवृत्ती 24 फेब्रुवारी पासून चौबाटी या उत्तराखंड इथे सुरू झाली. हे बरोबर आहे. आणि ही जवळपास जे आहे बघा 9 मार्च पर्यंत असणार आहे. सो बेसिकली म्हणजे 9 मार्च हा त्याचा कालावधी होता. 24 फेब्रुवारी ते 9 मार्च जे आहे. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा 100 जे आहे बघा राष्ट्रीय प्रथिने दिन कधी साजरा होतो. प्रोटीन डाएटवर सध्या खूप जास्त जे आहे बघा तर ते फोकस केला जातोय. वेगवेगळे पॉडकास्ट असतील, वेगवेगळे जे आहेत डायटिशियन असतील तो ते सांगत असतात. त्याच्यामुळे जे आहे आपल्याला प्रथिने डे कधी साजरा होतो, नॅशनल प्रोटीन डे इंडियामध्ये 27 फेब्रुवारीला जो आहे तर तो साजरा होतो. सो सर्वांनी जे आहे आतापर्यंतच्या टेस्ट रिवाइज करा. तिच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटल्या असतील तर त्याच्यावर जे आहे तुम्ही तुमच्या नोट्स असतील किंवा तुमच्या नोट्समध्ये जर ते पॉईंट्स नसतील तर ते ऍड ऑन करून घ्या. बुक्स मधून जो पार्ट तुम्हाला जे आहे बघा आता 1-2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा पण कमी. मग या कालावधीमध्ये ज्या टेस्ट आपण सोडवतोय त्या टेस्ट सोडवत असताना तिच्यामध्ये जर काही इश्यू असतील सोर्समध्ये नसेल तर ते ऍड करणं किंवा ज्या गोष्टी आपल्या खूप चांगल्या आहेत त्या जस्ट लिव्ह इट. परत परत ते वाचू नका. ज्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतोय ते कन्सेप्ट चांगले क्लिअर करून घ्या. सो हे महत्वाचं आहे बघा. ओके. सो 1 डे रिव्हिजन सेशन्स पण आपण मे महिन्यामध्ये घेणार आहोत. तिच्यातून पण तुम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतील. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक.